मग मराठीत सांगायचं इंग्रजीत सांगायचं? कारण सर्व प्रश्न मराठीत आले. मग प्रश्नाने सुरुवात करायची, कसं करायचं तुम्हाला? आता असं आहे की कारण शेती हा फार मोठा विषय आहे. शेतीत पिकं आहेत, शेतीत फळं आहेत, शेतीत भाजीपाला आहे, शेतीत मासे येतात, शेतीत गायी येतात, शेतीत डुकरे येतात, शेतीत कुत्री येतात, शेळ्या मेंढ्या येतात. तर सगळ्या फळप्रक्रिया येतात, सगळं हॉटेल चालले ते शेतीवर चाललेले आहेत, कापड घालतात शेतीत घालतात तुम्ही. शेती हा फार मोठा विषय आहे, पाण्यापासून ते शास्त्रापर्यंत. आता मी आत्ता जे प्रश्न आले तिथनं सुरुवात करतो. आत्ताच दिलं, ते नाव दिलेलं नाही पहिलं कोणी. असे नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, गारपीट झाल्यानंतर सरकारकडून जी मदत मिळते ती नेहमी विनोदास्पद पण शेतकऱ्याच्या मनाला अधिक पिळवणारी का असते? आणि व्हॉट आर देअर प्राइसिंग पॉलिसीज हा विचारला एकाने. आता एक तुम्ही रेकॉर्ड करता आहात, पण एक लक्षात ठेवायचे की मी जे बोलतो तुम्हाला परीक्षा द्यायची, बरोबर आहे ना? तर परीक्षकाला काय माहिती असतं? सेट ऑफ ॲन्सर्स माहिती असतं, माहिती ना तुला? जी काही उत्तरं त्यांना दिली तीच माहिती असतात त्यांना. आउट ऑफ बॉक्स असं फारसं नसतं ते. किंवा जे आपण पब्लिश केलेलं आहे तेच त्यांना माहिती असतं. डेटा हे लक्षात ठेवायचं. म्हणजे माझ्या वैयक्तिक मताला महत्त्व उत्तर लिहिताना कमी द्यायचं, एक पहिलं लक्षात ठेवायचं. कारण बऱ्याच वेळा मी एक्झामिनर नाही, एक गाडी 70sमध्ये घेतली अशी, आत्ता नाही 80sमध्ये. मग त्या काळात ठीक असतं. आता असं असते परिस्थिती की शेतीमध्ये बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती येत असते. तुम्ही जरी मराठी असला तरी तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी इंटरनेट कळतोच, प्रत्येकाला काही फारसं भाग नाही सध्या. काय झालं की एक FAO एक आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणून, युनायटेड स्टेट्सची मोठी आहे जगातली. त्यांचा एक स्वतंत्र डाटा असतो. एक भारत सरकारचा असतो, स्टॅटिस्टिकल ब्युरोचा, तुमच्या राज्य सरकारचा असतो, तरी सरकारचा असतो. मग आशियन डेव्हलपमेंट बँकेत असेल, वर्ल्ड बँकेत असेल, आणि मुळीकरसारखी जी बोलतील त्यांचा असेल, तो एक भाग असतो. तर साधारणपणे या लोकांचा संबंध हा भारत सरकारच्या डाटाशी असतो. तुम्ही कुठलाही इकॉनॉमिक सर्वे घेतला तर तो आपला परीक्षेत तो स्टँडर्ड समजायचा, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कारण त्यांना तेच माहिती असतं. इकॉनॉमिक टाईम्स वाचून लिहायचं नाही, तसं इकॉनॉमिक सर्वे वाचून लिहायचं. तसंच महाराष्ट्राचं जे काही राज्याचा आर्थिक पाणी अहवाल असं म्हणतात, प्रत्येक वर्षाला मिळतो, तुम्हाला इंटरनेटवर आहे. मराठी ती राज्याचा पूर्णपणे आहे. तर तो घेणं आणि डाटा जो आहे तो त्यातला नेहमी घेणं, हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवायचा. आणि WTO जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार परिषद जी म्हणतो आपण, गॅट करार, डंकेल प्रस्ताव, तुम्ही बरेच ऐकलं असेल ते. त्यात सुद्धा ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर असं एक चॅप्टर आहे, शेतीविषयक समझौता असं आहे. काय आता तो मराठीत नाही आहे, काही माझ्यासारख्याने केरळला माहीत मराठीत नाही येतो, पण तो वाचून घ्यायचा आणि त्यावर आधारित जायचं. आणि दुसरं म्हणजे सध्या WTOच्या जेवढ्या वाटाघाटी चालू आहेत, निगोशिएशन परवाही झाली, नरेंद्रजी मोदी गेले होते पंतप्रधान आपले, तर त्यावेळी ते इंटरनेटवर डाउनलोड करायचं त्यांचं WTOच्या, आणि ते अधिकृत मत घ्यायचं. कारण बाहेर बोलताना माणूस अनधिकृत बरेच बोलतात. कुठल्याही परीक्षेमध्ये अनधिकृत हे चालत नसतं, सगळं अधिकृत संदर्भीय असतं ना. तुम्हाला PhD करायला आम्ही तर अडीच रेफरन्स दे क्वालिटी, कशा बोलण्याला संदर्भ काय तुमच्या, हा एक भाग असतो. आणि ज्यावेळी तांत्रिक बाबीचा चुकून संदर्भ आलाच, किंवा जो मार्केटिंग ॲक्ट आहे तुमच्या आता सध्या, पर्ण मंडळ आहे, मार्केटिंग बोर्ड म्हणतात त्याला, तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरनं त्यांचे बदललेले कायदे घ्यायचे, किंवा
परवा जो अध्यादेश काढला भारत सरकारने जमीन अधिग्रहणाविषयी काढला, तो डाउनलोड करायचं, त्याच्यावर घ्यायचं. किंवा उसाचं जे काही त्यांनी FRP वगैरेची चर्चा किंवा असतात, हा MSP FRP बरेच असतं. हे काय आहे हे डाउनलोड करायचे आहे बरं का सगळं. आता त्यात शुगर आणि शुगर केन पॉलिसी तुम्ही नुसतं असं म्हटला की तुम्हाला बरीच पानं येतील, लगेच तुम्हाला अधिकृत त्याची प्रत्येकाची व्याख्या येते. तर तुम्हाला परीक्षेकरता मी सांगितलं. तसंच कृषी उत्पन्न बाजार समिती जे आहेत त्यांचे अधिकृत वेबसाईट आहेत, ते अपडेट नसतील कदाचित, पण ते अधिकृत आहेत. मूलभूत गोष्टी इथं असतात सगळ्या, आणि ते कायदे बघायचे, नवीन बदललेला कायदा काही पूर्ण बघायचं आणि तेच परीक्षेत लिहायचं. आता एक उदाहरण द्यायचं झालं तुमच्यात, तर दुष्काळ हा शब्द आपल्यात कायद्यात नाही सध्या. तुमच्या माहितीकरता 1963ला म्हणजे दुष्काळ हा शब्द काढला आणि टंचाई हा शब्द घातला त्याने. आता मी म्हणतो हे परत तुम्हाला त्याच्या बॅक रेफरन्सला मिळेल, पण तरीही तुम्हाला सर्व लोक हे दुष्काळाशी बोलत असतात, माध्यमापासून ते मंत्र्यापर्यंत, आणि त्यांना हेही माहीत नसतं जोपर्यंत मी टी व्हीवर सांगत नाही की दुष्काळ हा आपला शब्दच नाही, तर कशामध्ये भेटतो तुम्हाला. टंचाई आपण 63लाच त्यांचा शब्द घातलेला आहे. तरी सगळं पूर्ण बघून घ्यायचं तुम्हाला. एकदा WTOचा तुम्ही करार वाचला तर करार वाचणं म्हणजे एक 700 पानाची जी काही गरज नसते, पण पहिलं प्रिॲम्बल म्हणतो आपण, प्रस्तावना, त्यात त्यांनी दिलेलं असतं, आणि ते दिलं असला की त्यानंतर तुम्ही ॲग्रीमेंटवर ॲग्रीमेंटला जायचं. त्यात ते 47 सालापासून तुमचं दिलेलं असतं पूर्णपणे. ते तर तुम्हाला आत्तापर्यंत मिळतं, म्हणजे लेटेस्ट देत असतात ते. तसंच प्रायसिंग पॉलिसी जी भारत सरकारची पिकाविषयी आहे, त्याला एक CACP म्हणून आहे, कमिशन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस म्हणतात. त्यांची अधिकृत वेबसाईट आहे, ती बघायची अगोदर. मी अशा सांगतो की तुम्हाला परीक्षा द्यायची म्हणून सांगतो मी तुम्हाला भाषण द्यायचं असतं, मी सांगितलं नसतं माझ्यासाठी, तुम्हाला काहीही चालतं. कॅपिटल फॉर्मेशन वगैरे सगळे लिहिलं आहे तुम्ही. हे सुद्धा एक्झॅक्टली कॅपिटल फॉर्मेशन काय, भांडवल निर्मिती काय, हे त्यांनी दिलेलं आहे सगळं. ग्लोबलायझेशनविषयी बरंच लिहिलेलं आहे तुमच्या माहितीकरता. मग अनुदान जे आहे, जे जागतिक स्तरावर जागतिक व्यापार परिषदेमध्ये शेतीविषयक भारताचं चर्चेला येतं, किंवा मध्यंतरी आपला अन्न सुरक्षा कायदा आला, तो कायदाही वेबसाईटवर पूर्ण आहे, तो बघून घ्यायचा अगोदर बघा. आणि मग WTOचे तुम्हाला क्लॉज माहिती पाहिजे की हे लागू आहे की नाही ही माहिती पाहिजे. नंतर आता मार्केट कमिटीत तुम्ही एकदा गेला बघायला ॲक्ट, की त्यात तुम्हाला आडत पद्धती ही दिसते. तसंच सहकाराविषयी आणि तुम्ही GM जावं, आणि GM शक्यतो युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट बघा किंवा ICARच्या बघा, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, ICAR म्हणतात त्याला. त्याचप्रमाणे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्था याची आपल्याकडं माहिती वेबसाईटवर आहे. GM पिकाचे आहे तुम्हाला सांगितलं मी. आता नीतीची आहे, मग जी काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया जी नीती आहे त्याची आहे, आता काय लेटेस्ट आहे त्यामुळं आहे. आता हे तुमच्या प्रश्नासंदर्भात मी सांगितलं तुम्हाला काय आहे ते, म्हणजे तुम्ही परीक्षेकरता काय करावे सांगितलं. आता बघू आपण एकेकाचा. आता पहिला आहे की नैसर्गिक आपत्ती. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की दुष्काळ हा शब्द आपल्यात नैसर्गिक आपत्ती आहे, दॅट इज डिफाईन्ड एज अ नॅचरल कॅलॅमिटी असं म्हणतात ते, आणि ते आहे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात मिळेल, रिझर्व्ह बँकेचं मिळेल, नाबार्डच्या वेबसाईटवर मिळेल, ते मिळतं. नैसर्गिक आपत्ती, आणि त्यात नैसर्गिक आपत्ती कुठल्या त्याही दिलेल्या आहेत त्याने. मग पूर येणं असेल किंवा आग लागणं असेल, भूकंप असेल, त्यात दुष्काळ गारपीट ही नैसर्गिक आपत्ती समजली गेलेली आहे. आणि त्याच्यावरती पाणी आहेत रिझर्व्ह बँकेची, काय बँकांनी मदत करावी असं आहे.
आता हे याद दिलं की नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, गारपीट आल्यानंतर सरकारकडून जी मदत मिळते ती नेहमी विनोदास्पद पण शेतकऱ्यांच्या मनाला अधिक पिळवणारी का असते? व्हॉट आर देअर प्राइसिंग पॉलिसीज? हा पहिला. दोन मिक्स प्रश्न आले. आता हे असं असतं की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते किंवा आता गारपीट आली, 1912 साली आपल्याकडं दुष्काळ आला, 13 साली आपल्याकडं अति पाऊस आला, लेट आला पण अति आला, परत ताण दिला तरी, आणि 14 सालच्या सुरुवातीला वादळी वारण गारपीट मोठी आली, आणि आताही सुरूच आहे. म्हणजे सातत्याने दुष्काळ आता मराठवाडा विदर्भात आहेच आता सध्या दुष्काळी भागामध्ये. तर यामध्ये असं असतं की एक काय झालं की जे सरकार मदत करतं ती मदत एक आणेवारी पद्धती म्हणून द्यायची आहे. आणेवारी म्हणजे तर तुम्ही बसलाय का 250 काय जी मुलं असतील ते असतील, तर तुम्ही समजा 250पैकी 125 ज्यावेळी 124 असला तर ती 8 आण्याच्या आत आणेवारी आली, आणि 126 असला तर 8 आण्याच्या वर आणेवारी आली. आणि एक ढोबळ आकडा इंग्रजीच्या काळात ठरवलेला आहे. म्हणजे किती आणे? 16 आणे म्हणजे 1 रुपया होता ना त्यावेळी. त्या काळात तो काय अजून बदललेला नाही. हा एक पहिला भाग आहे. आणि त्यामुळे काय की तो नजर अंदाज असतो, जे बघायचं नजरेने तलाठ्याने रानात जाऊन किती पीक वाढलं आणि किती काय झालं हे बघतात. हा एक तुमच्या माहितीकर सांगितलं. पूर्ण गेला तर काय प्रश्न आहे, ते सांगतात पूर्ण होऊन. मग आता असं आहे की एखाद्या शेतकऱ्याचं असं असतं की झाड जर मोडून पडलं, म्हणजे आता लिंबाचं घेतलं आपण, बऱ्याच ठिकाणी झालं, केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असं गेला, नारळीच्या बागा गेल्या काही लोकांच्या. मग असं कलंडलेलं झाड असलं तर मुळामुळंच फळ येते यांना फारशा कल्पना नसल्यामुळं ते काय करतात की झाडाला त्यांना हिरवं दिसतं, त्यामुळे ते उद्ध्वस्त असताना वाटत नाही. तर नजर अंदाज आहे नाही, तुमच्या माहितीकर सांगितलं. हा पहिला भाग झाला. दुसरा कसा आहे की एक आपल्याकडं MSP म्हणून काय की एक आधारभूत किंमत तुम्ही ऐकलं असेल. MSP जे काही तुम्हाला गव्हापासून बऱ्याच पिकांना देतात. गहू, ज्वारी, बाजरी, धान्य देतात सगळ्या पिकांना. ते 23 पिकं आहेत मला वाटतं. आता जी ही आधारभूत किंमत असते ती माझ्या शेतकऱ्यांना खूप आधार देतच नाही असं म्हणतो मी, पण त्यांनी काढलेली असते. तर कशी काढली असते? तर तुम्हाला म्हणालो की CACP जे असते किंवा कृषी मूल्य आयोग म्हणतात भारत सरकारचा, तर तो वैधानिक आहे, म्हणजे कायद्याने झालेला आहे तो. तर तो आयोग भारतभर, तसा प्रत्येक राज्याचाही एक आयोग असतो. महाराष्ट्राचा एक कृषी मूल्य आयोग आहे, त्याचाही मी सदस्य होतो 5 वर्षे. मग ते प्रत्येक राज्याचे लोक हे आपल्या भागातल्या पिकाची किंमत आणतात. आता पिकाची किंमत कशी आली तुम्हाला तर डाटा पाहिजे. तो डाटा भारत सरकारची जी असते त्यात त्यांचं एक असं असतं की कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अशी एक स्कीम आहे भारत सरकारची, आणि ती विद्यापीठ, आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे त्याचं समन्वयक आहे, कोऑर्डिनेटिंग एजन्सी असं म्हणतो आम्ही. तर ते त्यांचे जे काही असिस्टंट असतील ते शेतात जातात आणि काही 2-3 फॉर्म असतात असे पाणी, आणि शेतकऱ्यांना विचारतात की तुझा नांगरणीचा खर्च किती आला, कुरवडीचा किती आला, बियाचा किती आला, पाण्याचा किती आला, विजेचं किती आला, उत्पन्न किती आलं, मजुरी किती आलं असं विचारतात. बैल किती आले, ट्रॅक्टर किती विचारतात. ते फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं सगळं. आता हे एकदा त्याने घेतलं, नाही बाळा बोलू नको त्यांना, तू डिस्टर्ब करू नको त्यांना. तर तू ऐकत बस येतं. तर एक असं आहे की हे काढल्यानंतर हे आता महाराष्ट्रात समजा जर आपला एक अंदाज आहे 1,49,00,000 शेतकरी आता असतील. आता परत तुम्ही हे मला कोट करून केलं तर नाही म्हणू शकत नाही ते, पण यांचा एपिटोम प्रसिद्ध झालेला नसतो. तो कधीतरी 2 वर्षापूर्वी झालेला असतो, आणि त्यात कुठेतरी 1,30,00,000-35,00,000 असतात. पण आता जो होईल त्यात 1,50,00,000 शेतकरी असते, 49,50,00,000 असतील. तर या शेतकऱ्यापैकी काही शेतकऱ्यांच्या सॅम्पल्सच्या घेतल्या जातात. 1%ही नसतात बरं का, 0.01% नसतील. मग जो शेतकऱ्याला भेटलं ज्यावेळी त्याने जी माहिती दिली त्या आधारे त्या पिकाची किंमत ते काढतात आणि ती राज्याच्या कमिटीमध्ये ठेवतात. प्रत्येक राज्य आपली किंमत घेतं आणि ती केंद्राच्या समितीपुढे ठेवतं. आणि CACP जे आहे त्यांच्याकडनं परत भारतभरचा डाटा आलेला असतो, कारण त्यांनी विद्यापीठाकडे घेतला असतो.
तो घेऊन ती किंमत जाहीर करतात. आता कसं आहे की त्यात बरेचसे वाद आहेत. म्हणजे जी उत्पन्नाचा खर्च काढायची पद्धती आहे तीच पूर्ण चुकीची आहे. आता हे बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती आम्ही बोललो, कुणी आर्ग्यू करत नसतं, पण ती अति कमी आहे. एखाद्याने गव्हाचे त्यांनी सांगितलं 15 रुपये आणि तुम्हाला विचारलं मी 15 रुपयाला तुम्हाला गहू बाजारात मिळतात का, तर मिळत नाहीत तुम्हाला. शेतकऱ्याला विचारलं तुम्ही त्याला 15 रुपयाला परवडतं का, तर तो खड्ड्यात गेला असतो. आता दुधाची किंमत परवा काहीतरी 17 रुपये केली त्यांनी लिटरला, गाईची असेल मला वाटतं, आणि ते काहीतरी 4% काहीतरी फॅट असेल त्याचं. तर दुधाचा उत्पादन खर्च आत्ता जो आहे फक्त दुधाचा, त्यात काही मजुरी नाही, काही नाही, धार काढणं नाही, त्या चारा आणि जनावर हा 25 रुपये पर लिटर आहे. म्हणजे 8 रुपये त्याला तोटा झाला ना. मग एखादा शेतकऱ्याचं जर 12-13 लिटर जनावर दूध देत असलं तर 100 रुपये दिवसाला तो खड्ड्यात जात असतो. हे माहिती आहे, कारण काय विद्यापीठांना माहिती आहे, आमच्यासारखी माणसं सांगत असतात. त्यामुळे उत्पादन खर्च, मग हे उत्पादन खर्चाचे आकडे सरकारकडे असतात. एक तर नजर अंदाज बघणार आणि ते बघणार, आणि मग याला स्पेशल अर्थसंकल्पात तरतूद खास नसते. याला हे आडवाकीचं म्हणतो ना, म्हणजे जे दिसतं त्याला ताबडतोब देतात, ते तात्पुरती मदत होतं. मग त्यावेळेला सांगितलं परवा त्यांनी एकरी अमुक द्या, काय 10,000 द्या, 4,000 द्या सांगतात. मग ते आडवाक असते, त्यावेळी ती किंमत अतिशय कमी असते आणि ती विनोदाच्याही पलीकडं असते. साधं भाग आहे, त्यामुळे त्यात काही शंका नाही आहे. तुम्हाला प्राइसिंग पॉलिसी मी तुम्हाला सांगितली आता काय असते साधारणपणे. आता गॅट करार जो आहे यात एक असं आहे की पूर्वी, म्हणजे आता थोडासा एक 2-3 मिनटात इतिहास सांगतो मी, की ज्यावेळी जगाची व्यापारपेठ ही पूर्वी खुलीच होती, पण अलीकडच्या काळात कमी झाली. आणि तसंही भारत हा 10व्या शतकापासून निर्यातीकरता जगात प्रसिद्ध होता. म्हणजे आपलं कापड लंडनच्या बाजारात गेलं, आपलं सिल्क इटलीच्या बाजारात गेलं, ते आवडलं. आपला मसाला ऑस्ट्रेलिया देशात गेला. याची उदाहरणं तुम्हाला बरीच दिसतील, वाचत गेला पण दिसतात. आता एक काळानंतर सगळी राजकीय व्यवस्था बदलली गेली, जे प्रत्येकाने आपापलं बॉक्स केला. मग असं झालं की जगामध्ये मंदी कधी समजतात, कधी तर मंदी म्हणजे तुम्हाला किती महाग आहे याच्यावर मंदी समजत नाही कुणी, किंवा किती माल गेला याच्यावर समजत नाही कुणी. शेअर मार्केट खालीवर आलं की मंदी वाचत असेल तुम्ही दररोज, की शेअर खाली गेलं वर गेलं. खरं काय शेअर मार्केटच्या जो काय आहे सेन्सेक्स, त्याने अर्थशास्त्राला काही सेन्स येत नसतो, पण त्यांची एक पद्धत केली आहे. पण 30 कंपन्यांचे शेअर्स घेऊन ते काढतात. त्यामुळे असं आहे की तशी 1929-30 साली मोठी मंदी आली आणि त्यावेळी त्यांना वाटलं की आपल्या देशात अधिक माल तयार होतो, अधिक माल विकायला तुम्हाला दुसरी जागा पाहिजे ना कुठेतरी, नाहीतर मंदी येते, तर माल उचलला जात नाही. त्याला जागतिक मंदी अशी आली म्हणतात. आणि त्यानंतर असं झालं की दुसरं महायुद्ध झालं, ही पहिल्या महायुद्धानंतर त्यावेळी मोठी आली. मग न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज किंवा लंडनचे जे म्हणतात ते नोन आहेत त्याकरता, मग त्यांचे बाजार कोसळले. मग त्यांना असं वाटलं की आपल्याकडचा माल जर विकास झाला तर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती काहीतरी केलं पाहिजे. म्हणून पहिले त्यांनी गॅट करार केला, ज्याला जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ असं म्हणतात, GATT असं म्हणतात. ते 1947 साली केला. तो केला त्यावेळी एक डंकेल ऑर्थर म्हणून होते, म्हणजे ते पहिले होते म्हणून त्याला डंकेल प्रस्ताव असे म्हणायचे. त्यात शेती हे बाजूला घातलं होतं, शेती धरलेलं नव्हतं. त्याचा मूळ पाया असा असतो की लेवल फील्ड पाहिजे असं. जसं की तुम्ही परीक्षेला सगळे बसला, काही 250, 300, लाख, 2 लाख, तर प्रत्येकाला मिनिमम 1 डिग्री असेल, काहीतरी त्यांची कॅटेगरी असेल त्यांच्या. सिलेबस तुम्हाला एकच असेल. तर एखाद्या आदिवासी भागातल्या रिमोटच्या मुलाला आणलं आणि तो डिस्टंट एज्युकेशनने त्यांनी केला असला, तो खूप हुशार आहे, पण त्याला इंटरनेट नाही, काही नाही आहे, तर तुम्ही एवढं टिकू शकत नाही, त्याला काही ऐकायला मिळत नाही. तर लेवल फील्ड आहे असं म्हणत नाही आपण. तर सगळ्यांचं सारखी स्पर्धेला पाहिजे. 100 मीटर आपण चालत पळायला जातो रेसला, तर ऑन युअर मार्च गेट सेट गो म्हटलं की सुरुवातीला सगळे एका लाईनला उभं असतात ना,
आणि तुम्ही 400 मीटर जर उंटा काही गेला, जर तुम्ही पळत असला, ॲथलेट असला, तर तुम्हाला असं आहे की पेरिमेट्री बदलत असते जसं बाजूला जाल. त्यामुळं काही सुरुवातीला पहिला असतो तो मागे दिसतो तुम्हाला, पुढचा आहे तो लांब दिसतो, पण तुझ्या कर्वेचरला येतो तर ते मेकअप होतो डिस्टन्स. तर हा उद्देश डोळ्यापुढे धरून केलं मी पहिला उद्देश. पण त्यावेळी जे विकसित देश आहेत, म्हणजे त्यावेळेचे आणि आत्ताचे तेच आहेत अजून विकसित देश, काय अमेरिका असेल, जगाचा उत्तर भाग हा नेहमी डेव्हलप समजतात, जगाचा पाश्चात्य भाग हा नेहमी डेव्हलप समजतात. आणि इकडे जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हा पट्टा समजतात. तिथं बसून कॅनडापर्यंत मी गेला आणि ब्राझीलपर्यंत असा. आणि मग भारत ते आफ्रिका किंवा साऊथ अमेरिका हा साऊथचा पट्टा आला म्हणतो आम्ही. तर हे डेव्हलपिंग कंट्री म्हणतात भारताला. तर त्या देशांनी काय केलं कर्तेवेळी की त्यांच्याकडं शस्त्रास्त्र सामान खूप होतं, कारण दुसरं महायुद्ध झालं होतं, त्यामुळे शस्त्राचे कारखाने मोकळे होते. त्यात त्यांनी खताचे कारखाने सुरू केले. पण त्यांनी खत विकायला सुरू केलं सगळीकडे. त्यांच्याकडे कार चांगल्या होत्या, तर त्याच्याकडे जे जे चांगलं होतं त्याकरता जगाची बाजारपेठ त्यांनी मोकळी करून घेतली, अगदी चीनपासून ते सगळ्यापर्यंत घेतली. म्हणून म्हणतात पूर्वी टाचने आपण आयात करायचं असं म्हणतात. असं आता हा काही काळ प्रकार चालल्यानंतर, कारण शेतीला त्यावेळी ते तयार नव्हते, कारण ते मागं होते असं टू व्हेरी स्ट्रेट, आणि इंडिया वॉज फार अहेड असं म्हणतो आपण. मग असं आहे की ज्यावेळी त्यांना 70च्या दरम्यान असं वाटायला लागलं की आता आपलं शेती झालेलं, आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण जिथं शक्य आहे तिथं पाणी दिलेलं आहे, त्याला वीज दिलेली आहे, पण त्याला रस्ता दिलेला आहे, त्याला प्रक्रियेची साधनं दिलेली आहेत, त्यांची पूर्ण आर्थिक सुरक्षितता कायद्यानं आपण केलेली आहे. म्हणजे कायद्याने म्हणतो आपण, बाय ॲक्ट ऑफ द पार्लमेंट और ॲक्ट ऑफ द सिनेट असं म्हणतात नेहमी. कायद्याला किंमत अशी असते की तुम्ही रस्त्यावर जाता, मग सिग्नल येतो, रेड लाईटला सगळे थांबतात. का तर कायदा आहे तसा. कायद्याला असं थांबले असते का? नाही. डाव्या बाजून आपण वाहन करतो तसं त्याने कायद्याने प्रत्येक शेतकरी त्यांनी ठरवलं की ओ नुकसान झालं, गारपीट आली, तर कायद्याने द्राक्षाच्या शेतकऱ्याचं 2 लाख नुकसान होत असेल तर 2 लाख द्यायचा कायदा केला त्यांनी. मग प्रश्न मिटला ना त्यांचा. उसाला लाख रुपयाचा कायदा केलेला आहे त्यांच्याकडं, आणि तो प्रत्येक वर्षी किंमत त्याची वाढत जाते. हे त्यांच्या कायद्यात असल्यामुळं अर्थसंकल्पात पहिले पैसे तिच्या बाजूला काढून ठेवतात, मग ती तर चर्चा करतात. त्यामुळं काही शेतकऱ्यांना फारसा अडचण नव्हतीच होता, आणि त्यांच्याकडे उत्पादन अधिक व्हायला सुरुवात झाली. आता गव्हाचं सगळं बघतात मी, आता GM पासून ते बरेच उत्पादन आहेत, ते तुमच्या हरित क्रांतीपर्यंत जे बोलतो आपण, तर उत्पन्न वाढलं त्यांचं. तो वाढलं खाणार कोण? तर खाणारी जनता ही सगळी साऊथला आहे. म्हणजे साऊथ आता वर्ल्ड असं म्हणतो, दक्षिण जगाच्या. भारतात आता 126 कोटी आहेत, चीनला अजून आपल्याला जास्त आहेत. मग इकडं ते पुरलं तरच त्यांचं विकलं जाईल, तर माल पण विकला जाणार नाही. त्यांची गिरायकी ठरले आहेत, त्यांचे 30 कोटी तर अमेरिका किती खाणार आहे त्यांचे. तर मग त्याने शेती आणावं असं इंग्लंडचं आणि अमेरिकेचं चाललं. मग 82-83ला चर्चा झाली. आपण पहिल्याही गॅट करा आपली सिग्नेटरी होतो आपण पहिल्या देशामध्ये. आणि नंतर असं झालं की चालता बऱ्याच चर्चा झाल्या. 1995 साली 1 जानेवारी 1995ला अधिकृत WTO आला, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. पास्कल लॅमी असं काहीतरी होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली ते घडलं, आणि त्यात शेतीविषयक समझोता करार झाला, ज्याला ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर असं त्याने दिलं. मग त्यात एक असं आहे की त्यावेळी तरी सुरुवातीला दिलं की तुम्हाला 5 आहे कुठे 8% लिहिलं आहे. पूर्वी असं होतं की 5% कमीत कमी आयात तुम्ही केलीच पाहिजे तुमच्या गरजेच्या, असा एक क्लॉज घातला त्यांनी. म्हणजे कुठलाही गेला तर थोडं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. नंतर असं आहे की सॅनिटरी आणि फायटो सॅनिटरी मेजर्स म्हणून आहे, SPS म्हणतात ते. तर तेही असं आहे की आरोग्यदायक तुमचा माल गेला पाहिजे, शेतीच्या बाबतीत बोलतो, गेला पाहिजे 100%. हे त्यांनी त्यात क्लॉज घातला त्यांनी. आणि तिसरा एक आहे HACCP म्हणतात, हजार्ड ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट असं म्हणतात, HACCP असं म्हणतात. मग तुमचा माल आती द्राक्ष असो किंवा फुलं असो किंवा ज्वारी असो, पण या दृष्टीनं तपासली जाते, आणि ती आरोग्याला मारक असली त्याच्या तर नाकारण्याचा अधिकार त्यांना 100% आहे.
आपल्यालाही आहे, त्यांना असं नाही, आपल्यालाही आहे. आता हा जसा एक भाग झाला, तसा त्यांनी दुसरं एक काय केलं की लेवल फील्ड असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की कोणीही अनुदान देता कामा नये. पहिली 10 वर्ष त्यांनी माफ केलं होतं, पण 2005 सालापासून काढली त्यांनी सगळी. आता अनुदानाची व्याख्या त्यांची आपली निराळी आहे ना, मोठा भाग आहे. आपलं जेवढं शेतीचं वार्षिक बजेट असेल तेवढं तेवढे विकसनशील ते विकस देश आहेत, डेव्हलप कंट्रीज, हे दिवसाला अनुदान देतात तेवढं ते. पण काइंड इज डिफरंट असा एक भाग आहे. पण त्याला हुशारी म्हणतो ना आपण, हाऊ टू गेट रीड ऑफ. म्हणजे मला माहिती आहे हाऊ टू गेट रीड ऑफ. एखाद्याने जर चांगल्या निष्णात वकिलाला जज्जाला विचारून गुन्हा केला, सापडणे शक्यता असते का? नाही, कारण निष्णात वकिलला माहिती असते कसं सोडवायचं, त्यामुळे काय चुकतं, आणि जज्जाला माहिती निकाल कसा देतो. तशापैकी या लोकांनी काय केलं की आपल्या शेतकऱ्यांना धोका न होता आपला माल इकडे कसा जाईल म्हणून आज अमेरिकेतला 33% शेतकरी निर्यातदार आहेत. 33% शेतकरी निर्यातदार आहेत. 1/3 होल पॉप्युलेशन इज एक्सपोर्टर म्हणून असतो. कारण त्यांना काय तिथे आपल्याकरता करण्यापेक्षा ती इकडे पाठवायकरता करतात. जगभर जे काय असेल त्यांच्या, तुम्हाला जग आहे आता दिसतात, माल वगैरे दिसतात सगळे, बहुतेक त्यांचीच असतात. आता यात एक काय आलं की अजून एक त्यात क्लॉज असा होता. पूर्वी असं होतं की जर आपण फ्रेश फ्रूट पाठवले, म्हणजे 1989 साली, बरेचसे तुमची जन्मली नसतील त्यावेळी तुमच्यापैकी, त्यावेळी आम्ही द्राक्ष निर्यात केली होती. तर त्यावेळी असं होतं की प्रत्येक 15 दिवसाला आयात कर बदलायचा. एव्हरी फोर्टनाईट दे टू चेंज द इम्पोर्ट ड्युटी. मग समजा भारताला 23% असला तर पाकिस्तानला 3% करतील आणि श्रीलंकेला आयात करच घेणार नाहीत. मग तुम्ही कॉम्पिट करू शकता का? नाही, कारण त्यांना आयात करच घेत नाहीत ना. म्हणजे लेवल फील होत नव्हतं. मग 95मध्ये असं झालं की असं चालणार नाही. म्हणजे ते एक क्लॉज होता MFN म्हणून, मोस्ट फेवर्ड नेशन असं म्हणतात, MFN असं म्हणायचे ते. तर तो होता. मग त्याप्रमाणे काय झालं की या लोकांचे ते पर्क्स त्यांनी काढले सगळे. मग नंतर एक असं होतं की जपान, म्हणजे अमेरिका पर्टिक्युलर जपान, तर भारताचे आंबे हे अमेरिका घेतच नव्हतं कधी, हापूस घेतच नव्हते कधी. त्यांचं म्हणणं आहे की त्यात बिलबिली जे असतं त्याला आम्ही एक वॉटरी टिश्यू असतं खरं म्हणजे, पण त्यांना असं वाटायचं तो रोग आहे. तो रोग नसतो खरं म्हणजे, तो झालेला असतो. पण ठीक आहे, पण आपला आंबा इंग्लंडला घ्यायचे, कारण इंग्लंडने आपलं राज्य केल्यामुळे त्यांना सवय होती हापूस आंब्याची. तिथून त्यांना कॅनडात जायचं होतं आणि कॅनडातनं अमेरिकेला यायचं. हा सगळा बादरायणे असा प्रवास चालायचा. जपान आपली फुलं नेईल, त्यांना विमानतळावरती किंवा जे काही पोर्ट आहे म्हणतो आपण, तिथं इतक्या वेळी ती थांबवतील चेक करायला की तोपर्यंत ती खराब व्हायची सगळी. आता तसं चालत नाही. एवढी गेट द एंट्री थ्रू फर्स्ट, चेक इट अँड देन रिपोर्ट. तुम्ही बघा काय झालं. मध्ये द्राक्ष आपली एक 6 महिन्यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की ती नाकारून परत आली असं आलं होतं. तर ते खेळी करू शकतात, पण कायदा मात्र 100% त्यांनी हे बाजूला आहेत असं. तर यानंतर जी चर्चा चालली होती, एक काय झालं की ज्यावेळी आपल्या देशामध्ये लोकशाही भरपूर आहे, शंकाच नाही, कुणी काही बोलत असतं, जसं कुणी कुठेही थुकतो तसं कुणी कुठेही बोलतो असं म्हणतात. त्यामुळं भारतात इतकी लोकशाही जगात कुठंच नाही. मला अमेरिकेत येताना म्हणायचे की तुम्ही PhD करून फार कमी लोक आले, त्यात मी एक आहे त्या काळात. तर असं आहे की इथं काही केलं चालतं, डोक्याला ताप नसतो ना. तसं सिंगापूरला थुकला तर $500 द्या म्हणते, मी 30,000 रुपये घाला लागलो. आता हा जसा प्रकार होतो तसं प्रत्येकाने ओरडत राहायचं सगळ्यांनी इथं की शेतकऱ्याला फार मदत करतात, शेतकऱ्याला फार मदत करतात. प्लीज काही कारण नाही, काय नाही. जो बोलतो त्याला कळत नाही, लिहितो त्याला कळत नाही, करतो त्यालाही कळत नसतं. मग यात काय झालं, या बातम्या ह्या इंटरनेटच्या जगामध्ये सगळ्या येतात तिथं. मग त्याच्यावर ते अभ्यास करायला आपलेच विद्यार्थी ठेवले असतात त्यांनी. पण त्याची रिपोर्ट तयार होती ना, त्यांनीच सांगायचं की इतकी 1000 कोटी मदत केली. आता काय दिले ते 2,500 कोटी मदत करणार. अरे मदत काय, त्याला झाले त्याचं नुकसान ॲक्च्युली 25,000 कोटीचं. तू देतो 2,500 कोटी, तेही मेहरबानी म्हणून देतो. आणि एखादा माणूस मेलाच चुकून, म्हणजे अपघातात जातो ना, मग काही सांगतात 2 लाख दिले, 5 लाख दिले. तुम्ही कॅटेगरी बघत असाल, बऱ्याचशा कॅटेगरी असतात, ते शंकाच नाही. होऊ नये म्हणून काही करत नाही. हत्ती मेला तर काहीतरी 5 लाख देतात चुकून.
आणि हत्तीनं माणसं मारली 2 शेतकरी तर त्याला 50,000 द्यायची का लाख द्यायची याची बरीच चर्चा करत होते. कारण हत्ती काय शेतकऱ्यामुळे आलेलं नाही, सगळ्यांच्या चुकीमुळे तो आलेला शेतात. आता यात काय झालं की यामध्ये एक त्यांना असा नोशन झाला की भारतात शेती अनुदानित आहे, यांना वीज फुकटच मिळते, यांना पाणी फुकटच मिळते, यांना काही चार्ज घेतलं जात नाही, यांना आपण काय ते खताचं आमचं अनुदान देतो, यांना ट्रॅक्टरला 30,000 यांना देत असतो, ड्रिपला इतकं देत असतो, त्यांनी सांगायचं, जे काही म्हणाले त्यांनी सांगायचं. मग एक पण त्यावेळी असं झालं की पहिल्यापासून शरद जोशी असो किंवा असो आम्ही तर एक असं मांडलं गेलं की आपल्या शेतीला ओणे अनुदान दिलं जातं, इट्स निगेटिव्ह. आणि पहिलं स्टेटमेंट 10% ओणे दिले जातं सांगितलं तुम्ही, म्हणजे जे अनुदान देतात तुम्ही त्याचं निगेटिव्ह. बऱ्याच अमेरिकेवर कंट्री आहेत ते दाखवत नसले तर पूर्ण पॉझिटिव्ह अनुदान आहे, त्याचं पूर्ण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर एकही देश दाखवा मला, तुम्ही बातमी वाचलेला पर्टिक्युलरली या देशामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली परवडत नाही कोणाला दिसलं का तुम्हाला? अमेरिकेत 5 शेतकऱ्यांनी केली, जपानमध्ये इतकी केली, चीनला केली, रशियाने केली, नाही दिसत. आपलं युरोपला केली. शेतकरी नाहीत का? भरपूर आहेत ना. हॉलंडपासून तुम्ही गेला तर डेन्मार्कपर्यंत डेअरीपासून सगळे शेतकरीच आहेत ना. का तर शेतकऱ्यांना पूर्णपणे संरक्षितता दिली, 100% दे आर प्रोटेक्टेड बाय द गव्हर्नमेंट. त्याला एकच त्यांचं लॉजिक आहे की शेतकऱ्यामुळं आपण जिवंत आहे, आपल्यामुळं तो जिवंत नाही. ही फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत आणि ती बरोबर आहे. अजून अन्न पाणी आणि हवा याची गोडी निघालेली नाही. ती निघाली तर शेतकऱ्याने बाजूला काढलं असतं, ती निघालेली नाही. आणि सर्वात मोठा मालक पहिला तो आहे, त्याच्यानंतर सरकार आलं. म्हणजे संस्कृती तिथून सुरुवात झाली. कल्चर स्टार्ट विथ ॲग्रिकल्चर फर्स्ट असं म्हणत असतो. मग यात काय झालं की त्यांचं एक समृष्ट झाली, या लोकांना प्रचंड किंवा PDS सिस्टीम आहे. आता आपल्यात इतक्या चर्चा करतात की बोलायचं ते बोलावं, न बोलायचं ते टी व्हीवर दाखवतात, संध्याकाळी आजचा सवाल म्हणून विचारत असतात कारण नसताना. त्यांना माहीत नाही की जगभर, आता मी जात असतो काही वेळेला आणि तुमच्या माहिती करता त्यांना हेही कळत नाही, जगभर ते बघतात लोक. उगीच टीका करत, मोदी साहेबांना आमचं कळत नाही का, ह्याला काय कळत नाही ना, फडणवीसला कळत नाही, शरद पवारला काय कळत नाही. खरं ह्यालाच काय कळत नसतं आपल्याला, पण बोलायला काय हरकत आहे प्रत्येकाला. लोकशाही स्वातंत्र्य एवढं असतं. छान. मग अविनाश धर्माधिकारी साहेबचे जर गेले टी व्हीवरती त्यांना वेळ कमीत कमी देतील. बघा तुम्ही गेला तर कुठलाही तंत्रज्ञान वेळ कमीत कमी असतो. मी गेलो तर कमीत कमी वेळ देतील आणि त्याला गैरसोयीचं वाटलं तर त्यावेळी ते माईक ऑफ करतील किंवा ते ॲडव्हर्टाईजमेंट सुरू करतील. कॉमन ॲडव्हर्टाईजमेंट लागली की ओळखायची की त्यांना माझं पुढं ऐकायचं नाही. ते साधारण असतं. आता एक असतं की यात काय झालं की यामुळं भारताची नको तितकी शेतकऱ्याविषयी प्रतिमा एक अनुदानित किंवा हा काय बेकार आहे आपला सगळे देत आहेत म्हणून लागलेला अशी कल्पना निर्माण केली. आणि यामुळे जगातही असं झालं सगळ्यांचं की भारतीय शेतकरी म्हणजे काय, तो अनुदानावर जगलेला शेतकरी एक भाग झाला. मग या याच्यातच मध्यंतरी एक अन्न सुरक्षितता कायदा आला, फूड सिक्युरिटी ॲक्ट तुम्ही असेल म्हणजे गेल्या सरकारच्या शेवटच्या काळात केला त्याला. मग त्यात असं आहे की 1 रुपयाला ज्वारी, 2 रुपयाला गहू, 3 रुपयाला भात. आता जगात कुठला तरी देश आहे का जगाला सुद्धा काही न घालता 1 रुपयाला ज्वारी मिळू शकते का? नाही मिळू शकत. पण भारतात आपल्यात आपण काय हुशार लोक आहोत आणि त्यात तेही पार्लमेंटला चर्चा करून टाकली. याच्यामुळे 1.25 लाख कोटी खर्च होण्यासाठी. म्हणजे काय आलं परत हे गव्हर्नमेंट ट्रेझरीतून जातात ना असे. आता ह्यात हे कळत नाही ना की अन्न सुरक्षित फूड सिक्युरिटी इज नॉट गव्हर्न बाय WTO. कोणीही अन्न सुरक्षा देऊ शकतो. शेतकऱ्यांचे संरक्षण करायचा फंडामेंटल सरकारचा अधिकार आहे, त्याला कुठल्याही जागतिक वापराची बंदी नाही. हे मी एक पुस्तक लिहिलं होतं, इन्कम रिस्क मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर प्रोटेक्टिंग द प्रोटेक्टर असं. त्यात मी WTOचा क्लॉज घातला होता आणि सगळ्यांना दाखवत होतो की इंग्रजी वाचा तुम्ही, तुम्हाला मराठी करून देतो मी, या नो बिझनेस. पण काय तुम्हाला समजतं कमी, त्यामुळं चर्चा बऱ्याचशा होत असतात. आता असं आहे की हे तुम्हाला अशा करता माहिती आहे की जागतिक व्यापार परिषदेचं कोणतंही बंधन नाही, ज्या बंधनामुळं भारत सरकारने हात आकड्याला घ्यावा असं कोणतंही बंधन नाही. शेतकऱ्याविषयी आणि ग्राहकाविषयी कोणत्याही गोष्टीला मदत करायला असं नाही, कधीच नाही. आता हे अधिकृत सांगितलं तुम्हाला मी. तर दुसरा असा भाग आहे की तुम्हाला आता कुठे गेलं तुमचं, हां
सिम्पल. हां, तुम्हाला सांगितलं की ते टरीफ बॅरियर जे म्हटलं ना तुम्ही, आता क्वांटिटिव्ह रिस्ट्रिक्शन म्हणजे काय असतं माहिती काय, की एक संख्यात्मक आणि गुणात्मक, तुम्हाला माहिती क्वालिटी आणि क्वांटिटी. तर मग आता असं आहे की क्वांटिटी आहे ही संख्यात्मक आहे ना, तर इतके लाख टन याला संख्यात्मक म्हणतो. परवा त्यांनी सांगितलं इतक्या 10 लाख टन काहीतरी साखरेला निर्यातीला काहीतरी परवानगी दिली असं त्यांनी सांगितलं. आता मला हे कळत नाही सरकारला, जर जागतिकीकरणामध्ये आहे तर मग साखर, कांदा, कापूस ह्याला निर्यातीला बंदी करायचं कारण आहे का आपल्याला? नाही ना. जगात जे जाईल तिथे विकून तुम्हाला काय अडचण आता आहे, कारण वी आर इन द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ना, आपण ओपन म्हणतो ना आपण. जसं तुम्ही कुठेही बसू शकता परीक्षेला, तुम्ही इथे बसला IASला बसू शकता, बीट आर्ट ग्रॅज्युएट और बीट इंजिनिअरिंग और मेडिकल, कुणी बसू शकतो ना कुठेही. तर तसा एकदा कायदा केल्यानंतर पण आपल्यात काय असतं की नको त्यावेळी त्याला निर्यातीला बंदी करायची, आणि म्हणजे ज्यावेळी निर्यातीला संधी असते आणि संधी जाते तर निर्यात करायला परवानगी द्यायची. याचं एक नुकसान काय होतं की कांद्याला निर्यातीला बंदी केली आहे ना, हे तर व्यापारी सांगतात की निर्यात होत नाही आपल्याकडं, त्यामुळे कांद्याला अजिबात दर नाही, कांदा भाडे पडू नये. खरेच्या दुकानात काही एवढं दुकान असतं 10 बाय 10चं, त्यात तो 2 पोते दाखवतो, हे पडू नये बघा 10 दिवस झाले म्हणजे. शेतकरी म्हणतो तुझं 5 रुपयाला द्यायला दे, नाही तर जा. सगळे व्यापारी एकत्र होतात ना लगेच. सगळ्यात श्रीमंत कोण आहे? गुलटेकडी आहे ना. हो, तुम्ही सगळं तुम्ही पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्याचा जर घेतला पैसा तर तिथंच आहे तो, आणि अशा तुम्ही मुंबईच्या घेतला तर महाराष्ट्राचा सगळा पैसा दोन्हीकडेच आहे, दुसरीकडे जात नाही कुठं. शेतकरी तसेच बसले असतात. मग तो एकटा आला, ते ऑर्गनाईज असतात ना, एकत्रित लोक असतात. हे काही 100-200 लगेच गोळा होतात. जसे तुम्ही 250 एकत्र गोळा झाला. शेतकरी असतात भरपूर 1.5 कोटी, पण ते गोळा होत नसतात लोक, कारण त्याला त्याची कामं असतात, हे बिनकामाची असतात ना. त्याचा माल काय नॉर्मल आहे ना, काही काम नाही, काही तिकडे पाटे 4ला माल येतो, त्याचा रात्री त्याने काढलेला असतो. इथं आला ठेवलं, उतरण्याला उतराही मिळते, तोलाही मिळते, आम्हालाही मिळते, वजन करण्याला प्रत्येकाला पैसे मिळतात. दर ठरवून घेतले त्यांनी, प्रत्येकाने दर ठरवून घेतली त्याचे, त्याचंही कमिशन त्यांनी ठरवून घेतलं. तर 6%, 4% प्रत्येक ठरवून घेतलं असतं कमिशन. आता यात काय झालं की सरकारला शेतीविषयी एक कन्सिस्टंट धोरण करता आलं नाही सातत्याने, किंवा यापुढे शेतीला कधीही निर्यातीला बंदी असणार नाही. आम्हाला आयातीला काही अडचण नाही, तुम्ही सगळं आयात करा आणि खा, आमचं काही अडचण नाही. तुम्हाला वाटलं तर तिकडे सफरचंद आणून खाण्याचं डाळिंब आणून खा तुम्ही, अडचण काहीच नाही. कारण आम्हाला 100% माहिती आहे तर डाळिंबाची चव यांना परवडत नाही. कारण कसं आहे की आपल्यात ही थोडी टेम्परेट क्लायमेटची आहे, त्यामुळे चव निराळी आहे. त्यांनी गहू किती अमेरिकन आणला, त्यांना खपली गहू लागतो, पोळी करायला कुठं लागतो आम्हाला 100% माहिती आहे. भात घनसाळच लागतो, लोकांना अजिबात आवडत नाही यांचा, कारण आणायला काही अडचण नाही. आंबे तुम्ही तिकडनं आणा, टॉमॅट की काही आणायची एकत्र खा एकदा. मला माहिती आहे हापूस शिवाय लोक हात लावत नाहीत, हापूस असं पाहिजे असतो, तर आम्हाला त्याची काळजी फारशी नसते. आणि आलं तर स्पर्धा आहे असं म्हणत असतो मी. आता आपल्याकडं सबसिडी देतच नसल्यामुळं कमी करायचं काय फारसा प्रश्न नाही. सबसिडी आपल्याला आडोआप मदत देतात, आणि ते म्हणजे माझं तर पहिलं म्हणणं असं असतं की ताबडतोब तुम्ही सर्व शेतीची तथाकथित दिली जाणारी सगळी अनुदानं काढून टाका, काही फरक पडत नाही आम्हाला. नाहीतर काय हे अनुदान देणाऱ्या म्हणून शेती करत नाही आम्ही, तर माझी शेती आहे ना याच्यामुळे करतो का आम्ही? नाही ना, आमच्या आम्ही ट्रीप बसवली, आमचा आम्ही ट्रेनही बसवली, तुमच्यामुळे करत नाही आम्ही. कारण आमचा एक धंदा आहे, दररोजचा एक त्याचा पार्ट ऑफ द लाईफ वॉट वी कॉल इट ॲक्च्युली. मग आता हे कसं आहे की तुम्ही कॅपिटल फॉर्मेशनचा एक विचारला, म्हणजे एखाद्या उद्योगातनं किती भांडवल निर्मिती होते एक भाग आहे. याचे अधिकृत आकडे तुम्हाला याच्यात मिळतात, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये मिळतात तुम्हाला, की प्रत्येक क्षेत्राची कॅपिटल फॉर्मेशन दिलेलं आहे त्यांनी. राज्याचं मराठीत असेल पण केंद्राचं 100% असतं. आता थोडासा एक तर बेसिक भाग कुठला आहे की एखाद्या जागेवरती, आता हे समजा हॉल जिथं बसलो आहे आपण, इथं म्हटलं 30 मजली बांधा, ही भांडवल निर्मिती आहे का? तर नाही, राहण्याची सोय झाली किंवा तुमची कार्यक्रमाची सोय झाली, बघ काय इथं होणार आहे, ह्यातनं काय निर्माण होणार आहे. तर शेतीचं कसं असतं की असं आहे, तुम्ही जर ऊसापासून तुम्ही चहापर्यंत गेला, गव्हापासून तुम्ही बिस्किटपर्यंत गेला मारीमध्ये, आणि भातापासून तुम्ही पोह्यापासून गेला तुम्ही, आणि शेंगदाण्यापासून तुम्ही तो भाजलेले पीनट तेही तुम्ही वाईन शॉपमध्ये गेला, तर जे होतो, किंवा संत्र्यापासून तुम्ही सालीतनं तेल काढलं,
मग त्यातनं तुम्ही रस काढला, मग त्याचं तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, आणि त्या कॉन्सन्ट्रेटचं नंतर तुम्ही उरलेलं आहे मग त्याचं कॅटल फीड केलं, तर 10 पटीनं त्याची व्हॅल्यू ॲडिशन होत असते तुझ्या रेड्यापासून सगळीच वडापावपर्यंत जे काय. तर मॅक्झिमम भांडवल निर्मिती ही शेतीत होते. पण हे काय झालं की वी नीड टू रिडिफाईन इकॉनॉमी असं म्हणत असतो मी. पण असं आहे की मी अर्थशास्त्राची पुनर्व्याख्या देशात करणं का भाग आहे भारतात, तर भारत हा उद्योगप्रधान देश नाही, हा शेतीप्रधान आहे स्टील टुडे. म्हणजे आजी भीतीला 52% एकूण कामगार सरकारी आकडेवारीप्रमाणे सांगतो तुम्हाला मी, देशात जेवढे काम करतात ते शेतीत करतात. आणि माझ्या अंदाजाने साधारणपणे 12 कोटी लोक ह्यांना पूर्ण रोजगार शेतीत आहे. 12 कोटी लोकांना मालकाखेरीज, मालक सोडून देत मी, तो भागच आहे. मालकी 12 कोटी आहेत भारतात. मी शेतीवर अर्थशास्त्र का म्हणतो, या 12 कोटी लोकांना रोजगार तुम्ही कुठे देणार आहे? एवढ्या काही MPSच्या पोस्ट आहेत त्यांच्या, प्रत्येक गावाला जरी एक केला तरी डेप्युटी कलेक्टर, वाडी वस्तीला तरी 42,000 होतात ना फक्त. आणि ते एकदा आले की ते रिटायरपर्यंत जात नाही, ते पुढचे 30 वर्षे हलत नाही. आमचे बरेच विद्यार्थी आहेत ना, आता विकास देशमुखपासून ते प्रभाकरपर्यंत दिसतात तुम्हाला, ते आमचे एकेकाळचे विद्यार्थी आहेत त्या ॲग्रीचे सगळे. ते गुलाबराव पोळ जे होतं ते प्रत्येक ॲग्रीचेच केलं आहे. आता एक अडचण कशी येते की सगळ्यात जास्त भांडवल निर्मिती 100% शेतीवर होते. कारण एक जर जिराय शेती तुम्ही बागायत केली तर ती हजारो वर्षी उत्पादन देते. किंवा एखादं तुम्ही जर माळरान जर उत्पादनाखाली तुम्ही आणलं, किंवा एखादी तुम्ही गाय किंवा म्हैस घेतली तर 9 ते 12 वेते येते ना तुम्हाला, म्हणजे 12 वर्षाचं उत्पादन असते ना. मग तुम्ही दुधापासून पेढ्यापर्यंत तुम्ही करत गेला त्याचं, सर्वात भांडवल निर्मिती ही स्ट्रेट शेती जास्त होते. आता कसं आहे की आत्महत्या दर त्यांनी दिला 11.2% कुणीतरी दिला आहे की आज 11.2% आत्महत्या दरामध्ये पुढे जातो आहे. यामधून सावरायला किती वर्षे लागतील? शक्य आहे का? आरामदायक नाही, पण ताणमुक्त जीवन कधी होऊ शकतं? हे असं शक्य आहे, त्याला काही फारसा विशेष नाही आहे. मला जर सत्ता दिली तर मी तुम्हाला 1 महिन्यामध्ये, म्हणजे हे सगळे तयार असले पाहिजे, तो भागच आहे ऑर्डिनन्स काढायला, तुम्हाला 100% कर्ज बाजार बनवणं, एकही आत्महत्या होण्याने सांगतो. ते मी थिओरी सांगितलं, त्याला त्याला काय फारसं डोकं लागत नाही. हे आता नाही आहे सोडून द्या ना. पण एक भाग असा आहे की एक असं असतं की परदेशात काय केलं त्यांनी, म्हणजे आत्महत्या का करतात, तर शेतकरी हा संवेदनशील आहे. संवेदनशील आहे. तुम्ही काल इकॉनॉमिक टाईम्सवर वाचता तुम्ही, किंवा आता टाइम्स ऑफ इंडिया किंवा काही पेपरमध्ये आला असेल तुम्हाला, किंवा व्हॉट्सअपवरही मेसेज बरेच येतात. म्हणजे माझ्याकडे जवळजवळ एक 16-17 असे ग्रुप किंवा इंडिव्हिज्युअल आहेत व्हॉट्सअपवर, तर दररोज काहीतरी देतात. फनी मेसेज सोडून दिले हेही देणारे बरेच लोक आहेत. तर त्यात ते देत असतात. अंबानीचं कर्ज किती, अडाणीचं कर्ज देत असतात. म्हणजे 6 लाख कोटी काहीतरी दिलं, 6 लाख मी लगेच तिने आत्महत्या केली पाहिजे ना. त्याची काय त्या 24-31 महिने बिल्डिंगची 6 लाख किंमत आहे का? याच्या देहाची 6 लाख किंमत आहे? काहीच नाही ना. उलट शेतकऱ्याच्या रानाची किंमत जास्त आहे. पण तो संवेदनशील आहे, म्हणजे त्याला पाणी नको आहे. पाणी कोणाला पाहिजे? पिकाला पाणी पाहिजे म्हणतो. त्याला पाणी नको आहे, तो म्हणतो कुणाला? जनावराला पाणी पाहिजे म्हणतो. का? तर ते त्याला नको आहे. त्याचं दूध तुम्हाला विकतो आणून, तो दुधात येतो 80-85-90% पाणीच असतं ना. जे काय त्याला तुम्ही पाणी देता, तो भाजीपाल्यामार्गे तो पाणी तुम्हाला परत देतो, भोपळ्यामार्गे देत असतो. कुठलंही फळ घेतला तुम्ही तर पाणी तुमचं परत देतं, शुद्ध होऊन आणलं असतं. आता त्याला पीक त्याचं मरलेलं ज्याला सहन होत नाही, ज्याला जनावर पाणी प्यायला नाही ज्याला सहन होत नाही, आणि ज्याला सोसायटीची किंवा बँकेची फक्त नोटीस येते की आमका हप्ता मार्चला भरा, त्याला असं वाटतं की 31 मार्च म्हणजे हे नाही झालं तर आपला फाशी देणार आहे कोणतरी भारतामध्ये. त्यामुळं तो कारण असताना शेजारचा माणूस लगेच त्याला आनंद होत असतो की याला आता नोटीस आली, आपलं आलेलं नाही. ते नॉर्मल आहे, कारण भावकी असतेच माणसाची. कारण त्याला आनंद झाल्यामुळे तो सांगत असतो बायकोला, बघ त्यांना नोटीस आली, आपल्याला काय आलं नाही. अशापैकी तर आहे, पहिली होते. खरं शेती लिलाव करायचे अधिकार नाहीत सरकारला बरं का. अक्वायर करू शकतात, ते कांट ऑप्शन झाला आहे. कुठलीही बँक शेतीचा लिलाव घेऊन शेती करू शकत नाही आमची. त्यांच्यात हिंमतच नाही होणार, दोबारा शेती काय करणार. त्याला करायला शेतकरीच लागतो ना. पण हे शेतकऱ्याला माहिती नाही. ज्यावेळी मी जातो आणि सांगतो तरी म्हणतो तू काही काळजी करू नको,
हे काही येऊ शकत नाही. आलं तर तू धमकी द्यायला रानातनं बाहेर काढते ना, आणि पोलिसाला त्याला सांग माझ्या रानात त्याला परवानगी लागते का, माझी खाजगी प्रॉपर्टी आहे, इट्स माय पर्सनल प्रॉपर्टी, गेट माय परमिशन एंट्री. तर त्याला कायदा माहीत नसतो ना, त्यामुळे ते बिचारा झटकन आत्महत्या करतोय. मोठा भाग असतो. मग त्यात कसं केलं आहे की एक तुम्हाला सिस्टीम सांगतो जगामध्ये, रिस्क मॅनेजमेंट मेकॅनिझम असं म्हणतात त्याला, RME असं म्हणतात. तर त्यांनी काय केलं की जपानसारख्या देशाने 1920 साली, अमेरिकेने 1936 साली आणि ब्राझीलने 1957 साली, आता सगळे देश वरचे, याने असं केलं की शेतकऱ्याला त्याच्या प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर आधारित बरं का, त्याचं श्रम धरून, जमिनीची किंमत धरून, त्याचं रिजनेबल प्रॉफिट धरून हे त्यांनी इन्श्युअर करून टाकलं आहे. त्याप्रमाणे किंमत जाहीर होते, आणि ती किंमत जाहीर झाली की मग पूर येवो, दुष्काळ येवो, बर्फ पडो, थंडी येवो, ऊन येवो, पक्ष्याचा अटॅक येवो, हत्ती येवो, कुत्रा येवो, किंवा सरकारचं रस्ते बंद होत, खतात प्रदूषण असो किंवा बियात प्रदूषण असो, बँके वेळेवर कर देवो तर न देवो, MSCBची लाईट येवो अथवा न येवो, कुठल्याही कारणानं शेतीचं नुकसान झालं बा, एनी कॉज, 100% फार्मर्स इज पेड बाय द ॲक्ट. मग काय नुकसान आहे का त्याला? तो आरामात बसतो. तो म्हणतो नारळात झाडाले सगळे पडले असते बरं झालं असतं माझं. का तर तो सांगतो की 10 वर्षात झाड होतं माझं, अजून 90 वर्षे नारळ देणार आहे ते. 90 वर्ष माझ्या नारळा झाडाला 90 वर्षे इंटू 150 नारळ येणार आहेत. म्हणजे की जरी 9,000 इंटू 150 13,500 नारळ येणार आहेत. मग 13,500 किंवा म्हणतो नारळ माझं मी रुबी हॉलला विकत असतो पेशंटना, त्याला 20 रुपये जात असतं. असा तो हिशोब मोठा एका झाडाचा 50,000ला करून ठेवतो, आणि बघ 40 असले की तो म्हणतो 20 लाख, असा एवढा हिशोब केला असतो त्याने. त्यामुळे एकही आंब्याचं झाड गेलं तर मग फ्लोरिडात कुणी काही गोंधळ घातला नाही कॅटरीनाला म्हणून, कारण 1 महिन्यात ती भरपाई सरकारला द्यावी लागते. ते कसं करतात तर ही सगळी त्याची किंमत प्रत्येक वर्षी ही इन्श्युअर केलेली असते, ऑटोमॅटिक इन्शुरन्स झालं असतं, फक्त शेतकऱ्याचं सही असते. आणि इन्शुरन्सनं भागत नाही, कारण शेती इज अ कंटिन्युअस म्हणतो आपण, कारण एक नुकसान झालं की लाखो एकर होत असतं, अपघात एक होत असतो. त्यामुळे त्यावेळी काय करतात ते त्याला रिइन्शुरन्स करतात त्याला. आणि मग हे झालं, यातनं जर भागलं नाही तर फेडरल गव्हर्नमेंट किंवा सरकार, केंद्र सरकार हे पहिलं सांगतं की यांचे लाख कोटी बाजूला काढा नुकसानीच्या अगोदर, यांचे देऊन टाका आणि मग करा. आणि त्या पैशातून शेतकऱ्याची 15% काही काढून घेतात ते, ज्यामध्ये त्यांना ते पेन्शन देतात 100% त्यांच्या बायकोसह. आणि ती अशी नाही, शिपायाची पेन्शन नाही, कुणाला कलेक्टरची मिळेल, कुणाला सेक्रेटरीची मिळेल, कारण त्या जमिनीवर असतं ना तिच्या जमिनीवर याच्यावर. पण मिनिमम पेन्शन ठरलेली आहे त्यांची. मग दोघांची पेन्शन भरपूर असते ना. आता शेतकऱ्याला सांगितलं तुला 30,000 पेन्शन आहे कमीत कमी दोघांना मिळून, कशाला आत्महत्या करेल तो? म्हणे काय दररोज पडू देईल, मला काय करायचं घेऊन, माझ्या पुढची द्राक्षे येतात नाही का वेलाची मला. आता हा प्रकार केल्यामुळे त्यांनी दुसरं काय केलं की शेतकऱ्यांना हेल्थ कार्ड दिलं. हेल्थ कार्ड कुटुंबाला असतं टोटली त्यांच्या. तेव्हा असं आहे की नुसतं कार्ड घ्यायचं आणि जायचं कुठल्या हॉस्पिटलला काही झालं तर, आणि एव्हरीथिंग डेबिटेड टू द अकाउंट, काहीही त्रास नाही. आणि शेतकऱ्याकरता हे असल्यामुळं अजिबात शेतकरी काळजी करत नाही. ते म्हणतात की अंदाज हवामान खात्यात चुकला, माझं काय चूक आहे, त्यांचा पगार कट करा. बरोबर आहे ना. त्यांनी सांगितलं ना पाऊस पडणार आहे, पडला नाही. त्यांनी सांगितलं गारपीट होणार आहे, नाही झालं. कसं काय कशाला ठेवायचं पण ते IMDOचे तर MSCBला वीज द्यायला जमत नसली तर पगार कमी करून टाका त्यांचे. आणि त्याला अकाउंटेबिलिटी फॅक्टर म्हणतात, तो आपल्याकडे अजिबात नाही. आपल्या नोकरशाहीमध्ये अकाउंटेबिलिटी नाही आहे कुणाची. कारण मी बरेच वर्षी नोकरी केली, निवृत्त झालो 24व्या वर्षी, 24 वर्षी नोकरी केल्यानंतर. मग आता अकाउंटेबिलिटी काय असते का, तुम्ही करा नाही तर नाही करा. म्हणजे कुठेही त्या महिलावरती काय ते हे हो, विनयभंग हो, किंवा रस्त्याला एखादा खून पडो किंवा अपघात हो, असं कोणी म्हणत नाही की हा रस्ता नीट केला नाही का, तर ह्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाला, कोणी जो तयार केला त्याला काही जबाबदार नाही का, RTO जबाबदार नाही का, असं होतं कधी? असं होत नसतं कधी. मग बँका नुकसान झालं तर कळत असतं, अकाउंटेबिलिटी नसतं. त्याने अकाउंटेबिलिटी क्रिएट केली सिस्टीम. त्यामुळे शेतकरी हा जगातला 100% सुरक्षित आहे, एक्सेप्ट भारतातला. मग तुम्हाला हे सांगितलं.
आता तुम्ही दुसरा हा मुद्दा मांडला, म्हणजे हा तुमचा एक झाला. नंतर एक असा होता की FRPचा मुद्दा एक होता, सध्या चालला आहे, म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस. सध्या बरंच चाललेलं आहे, कारण आमच्या राजू शेट्टीने साखर भवनामध्ये जी काही तोडफोड केली आणि त्या काही लोकांनी केली, त्याच्यामुळे टी व्हीवरती चर्चेला विषय आहे तो. तर दोन गोष्टी असतात त्या. एक असं असतं की पूर्वी असं होतं की SMP असं होतं, हे म्हणजे स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस. आता याच्याऐवजी सरकारने FRP केलेलं आहे. आणि FRP काय? फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस. आता हे सध्या चालू, हे पूर्वी होतं. आता जे काय आंदोलन केलं ते त्यांचं मला FRP द्या म्हणून ते आंदोलन केलं. आता तर तसं आहे की मी म्हटलं कोणीही वाचत नाही याची अडचण काय. आता राजू आमच्या गावचा आहे, म्हणजे गल्लीतला असं म्हणून आमच्या, आणि संस्थाही माझ्या 3 चालवत होतो. तर कुणी त्यांनी पूर्ण वाचलं नसतं बरं का, कायदा कोणी वाचलं नाही, त्याची पाळी येतच नसते आंदोलनाची. तर त्याचं मला एक वाक्य दाखवतो कशी मजा असते की अंडर द FRP सिस्टीम, म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस सिस्टीम, द फार्मर्स आर नॉट रिक्वायर्ड टू वेट फॉर द एंड ऑफ द सीझन or for the any announcement of the profits by the sugar mills or the government. क्लिअर कट आहे ना, त्याला वाट पाहायची गरज आहे का, मी किंमत जाहीर करायची नाही. द न्यू सिस्टीम ऑल्सो अश्युअर्स द मार्जिन्स ऑन अकाउंट ऑफ प्रॉफिट अँड रिस्क टू फार्मर्स इन ऑल द इयर्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट वेदर द शुगर मिल्स जनरेट प्रॉफिट ऑर नॉट. वैयक्तिक त्यांना फायदा होतो संबंध नाही आहे, कायद्याने त्यालाही FRP दिलीच पाहिजे. अँड इज नॉट डिपेंडंट ऑन द परफॉर्मन्स ऑफ एनी इंडिव्हिज्युअल शुगर मिल. आता एक क्लिअर कट कायदा आहे. आता मग अडचण आहे का सरकारला, काय हे द्यायला पाहिजे ना त्यांना. आता याच्यावरती एक कोर्टात गेलेलं आहे, मला एक काळ आलं त्याचं. त्यांनी सांगितलं त्यांना कशाला डोक्याला ताप करतात, दगडही मारायची गरज नाही, यांना काहीच मारायची गरज नाही, यांना लेखीनं मरतायत, कायदा त्यांनीच केलेला, आपल्याला काळजी आहे का त्याची, तर काही नाही. तर ते काय ते सहसा वाचत नसतात. मग आता त्यात बरेचसं आहे, उत्पादन खर्च वगैरे सगळं धरलेलं आहे त्यांनी, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या धरलेल्या आहेत त्यांनी. आता असं आहे की नंतर एक भाग असा आहे, आत्ता देशामध्ये तुमच्या माहिती करता काही स्टॅटिस्टिक्स म्हणून, आता हे तुम्हाला FRP मिळतं बरं का, कुठे इंटरनेटवर तुम्ही गेला की लगेच मिळतं, त्याला काही खर्च नसतं. पण आत्ता तुम्ही जर गेला तुम्हाला काही याने काही तर मला जे आता बघत होतो प्रश्नामध्ये त्यांची काही आकडेवारी आलेली आहे. तर ती आकडेवारी आता मी जी आकडेवारी घेतो ती तुमच्याकरता घेतलेली आहे, ती मी याची घेतलेली आहे, सगळे इकॉनॉमिक सर्व्हेची घेतलेलं आहे. त्याचं एकच कारण असं आहे की तुम्हाला परीक्षेला बसायचं आहे म्हणून मी घेतलेली आहे. तर आता एक असं असतं यार की साधारणपणे आत्ता 12 कोटी शेतकरी कुटुंब आहेत भारतात, 12 कोटी. आता 5 जरी धरला 7 कोटी ॲब्सोल्युटली फार्मिंग. हे जे 12 कोटी आहेत हे जगाच्या 24% आहेत. म्हणजे जगामध्ये 48 कोटी राहिले, पण 50 कोटी असतील म्हणजे 24-96 म्हणजे मला वाटतं 100 कोटी असतील जगामध्ये. तर त्याच्यात 24% हे भारतात आहे. म्हणजे जगाचा 25% जवळजवळ भाग आहे तो शेतकरी कोणाकडे आहे, तर आपल्याकडे आहे. यात जर तुम्ही 12 कोटी शेतमजूर मिळवले तर 60 आणि 12 72, आणि त्याचं एक एक जरी
नुसती बायको म्हटली तर 72 आणि 12 84 किंवा दोघांना एक मूल म्हटलं तरी, तर 126 कोटीपैकी 84 कोटी हे ॲब्सोल्यूट शेतीशिवाय यांना दुसरा उद्योग नाही, नोकरी नाही, व्यापार नाही, काही नाही आहे. कारण यांनी दिलं म्हणून. तुम्हाला मगाशी म्हटलं होतं मी की 52% हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणारे कामगार आहेत आपल्याकडे. आता यात दिलं होतं की आजही देशातल्या 58% जनता शेती प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून. प्राथमिक सेक्टर असं आहे, तुम्हाला प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय माहिती आहे का? प्रायमरी, सेकंडरी. तर शेतीतून मिळणारे उत्पादन वाढते आहे, पण त्या तुलनेत मिळणारे उत्पादन खूपच नगण्य आहे. GDP मधून शेती स्ट्रोक प्राथमिक क्षेत्राला रुपाली गायकवाड म्हणून कोणतरी, कोण आहे? रुपाली आहे का? बसलीकडे. गुड. तर GDP मधून शेती आणि प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा कमी होतो आहे, म्हणजेच आपण विकसनशीलतेकडून विकसित देश बनत आहोत. पण एकीकडे हा GDPतील हिस्सा कमी होतोय आणि त्या मानाने 58% जनतेचे अजूनही उत्पन्न त्या मानाने खूपच कमी आहे. या 58% जनता अजूनही गरीबच आहे. तर मग आपण GDPतील शेती क्षेत्राचा हिस्सा कमी करत नेऊन खऱ्या अर्थाने विकसित देश बनवू का? आता याचा एक भाग असा असतो की GDPतला शेतीचा वाटा हा कमी दाखवला जातो. हा शाब्दिक खेळ असतो ना. तर GDP म्हणजे काय? तुम्हाला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे घरगुती सकल उत्पन्न असं म्हणतात. आणि त्याला शेतीचं म्हटलं की AGDP म्हणतात, ॲग्रिकल्चर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतात. आता त्यांनी कसं केलं, हे कसं करतात? देशामध्ये वर्षाला जे निर्माण झालं निर्णय क्षेत्रामध्ये त्याची किंमत यात असते. मग इतके रस्ते बांधले काय लाख कोटीचे, इतक्या कार घेतल्या, इतके माईक घेतले, इतके कम्प्युटर घेतले, असे निर्णय किंवा इतका पगार झाला नोकरदारांचा, असं काढतात ते. इतके लक्ष साबण 10 कोटी विकले गेले, त्याची किंमत धरायची. यात काय केलं आहे त्यांनी की जो उद्योग क्षेत्र आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आहे कुठलेही, त्याच्यामध्ये ते जे लोक सांगतात त्या किमतीनं त्यांच्या उत्पादनाला गुणलं जातं. तर 10 लाख कारची किंमत म्हटला तुम्ही आणि वर्षाला 10 लाख तू म्हटला कार तयार झाल्या असं म्हटलं आपण, आकडा म्हणून. मग 10 लाख टू 10 लाख म्हणजे काय 12 शून्य झाले तुमचे. छान आहे. तर आता 12 शून्य म्हणजे तुम्ही धरायचे की किती 1000 कोटी झाले, 7 काढायचे त्यातले फक्त. इतके 1000 कोटी कसे झाले तर कारचं GDP झालं समजतात ते. त्यावेळी उत्पादक खर्च धरत नसतात त्याचा, लक्षात ठेवा. उत्पादन खर्च धरला तर 130 असतो, 30% किंवा 35% असतो कुणाचंही. ट्रॅक्टर झाला, काळेपिटी झाला, हा एक. त्यामुळे यांचं काय होतं नेहमी, त्यांचं वाढतच जाणार ना. कमी वेळ कारण नाही, काय महागाई असते यांची किंमत वाढवतात, यांनी किंमत वाढवली संपलं. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूडाची किंमत कमी झाली, $50 काय $40 झाली आता. म्हणून रिक्षाचे दर कमी झाले का? नाही ना, अजिबात दर कमी झाले ना. बसचे कमी झाले का? वाढतातच ना. ट्रेनचे कमी झाले का? खरं व्हायला पाहिजे ना कमी. आता हे काय तसं काय झालं आहे, त्याला उद्योग क्षेत्र जे कमी आहे कधी, यांचा GDP वाढतच जातो. मग सेवा क्षेत्र असतं, सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतात त्याला. 3 आहेत ना GDP, एक ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. आता आपले जे नोकरदार आहेत सगळे, एक सर्व्हिस सेक्टर एक उदाहरण दिलं नोकरदार, बऱ्याच सर्व्हिस सेक्टरमध्ये असतात. तर याला असे केले त्यांनी की याच्यात इनबिल्ट मेकॅनिझम आहे महागाईचा. प्रत्येक वर्षी 5% 10% वाढतेच ना. पगार वाढतोच ना प्रत्येकाचं वर्षाला. वाढले की ते उत्पन्न वाढणारच ना तुमचं. उत्पन्न आहे का? नाही. आता हे एका बाजूला ह्या दोघांचं उत्पन्न नेहमी वाढत जातं. आता शेतीची केस काय केली आहे त्यांनी, शेतीमध्ये जी आधारभूत किंमत म्हणतात त्याला MSP, ही 23 पिका करतायत तुम्हाला सांगितलं. फळं भाजीपाला त्यांनी धरलंच नाही कशाला. 150 पिकं कमीत कमी घेत असतील लोक. ह्या 23 पैकी ती कमीत कमी आधारभूत किंमत असल्यामुळं तिथं खर्च किती झाला आणि ती विकली किती याची यांनी किंमत ठरवायची असते किती. त्यामुळे तो सातत्याने वाटा कमी दाखवला जातो आणि मिळतो तर 100% कमीच मिळतो. त्याला काही मिळत नाही माहिती आहे. ते काही अहवाल बरेच सांगतात. MS स्वामीनाथनचा अहवाल आहे, शेतकऱ्याला त्याच्या रानात मिळणारी त्याच्या मालाची किंमत ही ग्राहक जेवढी देतो त्याच्या 25% असते. म्हणजे एखाद्याने कोथिंबीरची पिंडी जर 4 रुपयाला घेतली तर या माणसाला 1 रुपया मिळत असतो.
आता हे डॉक्युमेंटेड आहे, मी बोलतो डॉक्युमेंटेड केलं आहे त्यांनी. त्यामुळं शेती उत्पन्न कमी धरलं जातं. आणि दुसरं एक असं असतं की साखर ही शेती धरलेली नाही. तुम्हाला माहिती आहे का, शेती उत्पादनामध्ये साखर धरलेली नाही भारत सरकार. आणि दुधाची कुठलाही प्रक्रिया केलेला पदार्थ, लोण्यापासून दह्यापासून कुठलाही योगर्टपासून ते तुपापर्यंत अजिबात धरलेलं नाही त्याने शेती उत्पन्नामध्ये. मग आता किंमत कमी होणारच ना. एक तर आम्ही किती पिकवतो तुम्हाला माहीत नाही, तुम्ही नजर अंदाजाने सांगतात ना सगळे एकत्रित घेऊन. दुसरं असं आहे की आमची तुम्हीच किंमत ठरवणार. जर असं सांगितले ग्राहक जे पैसे देतील ती किंमत धरा, किंवा त्याला दुसरं एक आहे की इकॉनॉमिक्समध्ये आहे, तुम्हाला माहिती कोण इकॉनॉमिक्स आहे का, ग्रॅज्युएट कोण आहे का इकॉनॉमिक्सचं? कोणीच नाही एवढ्या ह्याच्यात. नोबडी इन BA इन इकॉनॉमिक्स हे कुठला कोणतरी हा दिसतो ना. त्यांच्यात एक क्लॉज असं की पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असं असतं, PPP असं. ते जर धरलं शेती उत्पन्न 70%, ते सगळे 30% बसतं. ठीक आहे, तो एक पार्ट आहे त्यांचा त्यांनी केला, पण कमी नाही आहे रुपाली सांगितलं नाही, पण कमी दाखवलेलं आहे त्याने. आता 14% दाखवलं असेल. आता हा एक भाग असा आहे की आता मी रॅन्डम प्रश्न विचारतो अशा करता की जशा चिठ्ठ्या आहेत तशा. काही दिवसापूर्वी मकरंद कुलकर्णी मुंबई बॅचचे आहेत, आहे का मकरंद? ऐकू येतं ना? तर काही दिवसापूर्वी शासनाने शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सावकारशाहीला दुजोरा देणारा नाही का? एक. दुसरा, सावकारांचे कर्ज फेडण्यापेक्षा सावकारशाही संपवण्यासाठी शासनाकडून काही ठोस पावलं उचलली जाऊ शकतात का? आता हे कसं आहे की म्हणजे दोन गोष्टी तुम्ही सांगतो सर. काय बँकाचं काम काय असतं, बँका नसताना शेती चालू होती ना. काय 200 वर्षापूर्वी बँका होत्या काय? नाही, शेती चालूच होती, काही फरक पडलेला नव्हता त्याच्यात. बँका पैसे गोळा करतात ना पब्लिककडनं, काही असेल 20 लाख कोटी 30 लाख कोटी गोळा करतात. गोळा केले काय करतात की त्याच्यावर आपला खर्च लावतात, आपल्या पगारात सगळ्या. आणि कमी पडलं तर परत संप करतातच ना. मग ते झालं की त्यांच्या एअर कंडिशनपासून जरा खर्च लागतो गाडीपासून, आणि त्यातनं मग ते व्याजाने देतात. तुम्हाला 4% डिपॉझिटला दिले किंवा 6% दिले तरी हे 12% देऊन टाकतील किंवा 14% देतील. हा एक भाग असतो. आता रिझर्व्ह बँक आहे ना, रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. नियंत्रण कोण करतात? तर रिझर्व्ह बँक म्हणजे सेंट्रल बँक ज्याला म्हणतात, मध्यवर्ती बँक. तर RBI सांगत असतं की एकूण कर्जाच्या किती टक्के कर्ज हे प्रायमरी सेक्टरला दिलं पाहिजे. प्राथमिक जो आहे हे त्यांनी डिफाईन केलेलं आहे. तितकं कधीच दिलं जात नाही. हा पहिला भाग आहे त्यांचा. मग आता त्यांनी सांगितलं की प्रायमरीला 40% द्यावं असले, पण शेतीला 18% द्यावं असं आहे. त्या प्रायमरीला कदाचित 30 असेल, पण शेतीला 18% द्यावं असं आहे. पण तू बऱ्याचशा बँकात गेला तर कुणीही शेतीला 18% देणार नाही. कुणी 16% देईल, कुणी 12% देईल. का? तर त्याला 100% माहिती आहे की याचं नुकसान झालं तर आपल्याला मिळतील की नाही याची शक्यता कमी, कारण याला काही संरक्षण नाही आहे. पगारदाराला संरक्षण ताबडतोब आहे. म्हणजे माझ्या क्रेडिट कार्डची मला 5 लाख भारत जगभर कुठेही मिळतात. खरं म्हणजे माझी लायकी नाही 5 लाखाची, पण आमच्या दादाला मिळालं पाहिजे. कारण दोघांच्या वेळेस 17 एकर आणि प्रति एकराची किंमत 25 लाख आहे. द्यायला पाहिजे ना, पण त्याच्यावर दिलं नाही मला त्यांनी. काय सूटबीट घेतला, अमेरिकेत शिकवणारा चांगला माणूस नाव दिसतं, द्यायला काय हरकत नाही, सहज समजतात. आता हा जो प्रकार आहे त्यामुळं काय झालं की जे गोळा झालेले ग्रामीण भागातनं पैसे आहेत ते सुद्धा शहराकरता आणि उद्योगाकरता वापरले गेले. कारण इथं जास्त घेणार आहेत ना, कर्ज घेणार आहेत. गाडी घ्यायची असते कोणाला ते 60,000. हे तर बघा प्रत्येकजण घेत असतात गाडी, फी, सगळ्या पैसे मिळत असतात प्रत्येकाला. पण त्यामुळं काय झालं की शेतकऱ्याला जवळचा मार्ग कुठला होता तर त्याला लगेच पैसे लागतात. आता बिल आताच लागतात ना पैसे त्याला. तो काय 6 महिन्या अगोदर प्लॅनिंग करू शकत नाही. मग आता दुबारा पेरणी करायची आहे, पाऊस पडला लगेच पैसे त्याला. मग त्यावेळी बँकात कसं आहे, प्रकल्प तयार करायचं असतं. तसं शेतकऱ्यांना जर प्रकल्प तयार करता येत असते तर बँकेत साहेब झाला नसतं का तो? साधा सेन्स आहे ना, सर्व्हिस इंडस्ट्री आहे. किंवा यांना शेती करता येत असते तरी शेती की शेतकरी झाला असते कधी? होऊ शकत नाही ना. मध्यंतरी व्यापाराने काहीतरी केलं ना, चमक काहीतरी.
तर ते मला बोलत, मी नेहमी म्हटलं हो ठीक आहे चांगला आहे, त्यांना परवडत नसेल ना विकणार, त्यांना विकणं परवडत नाही, कशा त्रास घ्यायचा आपण द्यायचा, तर सगळे गाड्या आम्हाला देऊन टाका, 1 महिना धंद्याची अदलाबदल करू ना आपण, तुम्ही राहणार जा, आम्ही दुकानात येतो. त्याला तयार होतो का कोण? नाही, कारण आमच्या राहण्याची किंमत जास्त आहे तुमच्या दुकानापेक्षा. काय तुमचं काय 10 बाय 10 15 दुकान आहे, आमचं तर एकरात काम असतं सगळं, 40,000 50,000 स्क्वेअर फीट, लाख 10 लाख अडचण नसते, पण नसतं. मग काय झालं की हे पैसे ज्यावेळी बँका शेतकऱ्यांना ठरवलेले सुद्धा देत नाहीत कर्ज म्हणून, त्यावेळी एक RIDF पूर्ण आहे, तुम्ही आता ते वाचला, दुसरं असं आहे की रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, RIDF हा कॉमन आहे. RIDF रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आता आहे. जर बँकाने ते पैसे दिले नाहीत या फंडमध्ये त्यांनी टाकावेत आणि इथे त्यांना कमीत कमी व्याज मिळतं, आणि हा ग्रामीण विकासाकरता वापरावा असं घातलेलं आहे. रिझर्व्ह बँकेने 2006 सालचा तर अहवाल मला माहिती आहे, कारण मी कर्जमाफीच्या वेळी एक पिरियड होतो मी आणि मोहन धारिया साहेब तर पंतप्रधानांसमोर, तर 40,000 कोटी शेतकऱ्यांनी 40,000 कोटी वर्षाला 24% ते 60% व्याजदराने खाजगी सावकाराकडून घेतले, असा त्यांचा रिपोर्ट आहे. तुम्ही सांगा आता जगात कुठला धंदा 24% परवडतो का 60%? मी म्हणतो का उदयनराव मुळे? नाही, तुम्हीच सांगताय हो. तुमचा अहवाल जर सांगतो तर मग त्या तसं आहे. आता सरकारचं काय होतं की त्याने असं केलेलं आहे की काही लायसन, म्हणजे 2 प्रकार आहेत, एक तर परवानाधारक आणि बिगर परवानाधारक लायसन असतात. मग त्यांनी काय केली, परवानाधारक सावकार आहेत काही आकडे आहेत त्यांचे काही, मग ते काय करतात तुम्हाला की त्यांचं व्याज असं चाललं असतं, म्हणजे ते खरं कळत नसतं आपल्याला. त्यांनी लाख घेतलं, तो म्हणतो ठीक आहे 12% द्यायला पाहिजे, काय सांगतो तसं कायदा असेल, पण तुला 20% नसलं तरी मी देतो अगोदर, पण ते उरलेलं माझं व्याज अगोदर पैसे दे परत, म्हणजे लाख असले तर 20,000 अगोदर परत दे. 20,000 काढून तू धंदा करतो ना अगोदर, ते 80,000 धंदा करतो, याचं व्याज चालूच असतं. आणि लिहून काय घेतात ते, तर शेत लिहून घेत नाही कोण, तर त्याचं परडं असतं. परडं म्हणजे गावात तुम्हाला घराच्या मागं असतं लोकांचं मोकळं, गावातलं घर असतं, भांडी असतात तांब्याची खेड्यात बरीचशी, नाही तर दागिने असतात, काय मंगळसूत्र सोडून सगळे दागिने असतात. तर असं जे लगेच विकलं जाईल ते गहाण म्हणून तू घेतो. मग आता ह्याला अडचण काय आली ती शेतकऱ्याला की पैसे मिळत नाही म्हणून ते टाकलं असतं, आणि ते हांडा त्याच्या कोणीतरी आईच्या किंवा आजीच्या लग्नात आलेला असतो, माहिती आहे ना, पूर्वीच्या काळात द्यायचे असतं तांब्याचं मोठं भांडं, पण तो इमोशनलचा भाग असतो आणि तो विकू शकतो, नॉर्मल आहे ना. कारण आमच्या आईच्या लग्नात की आईच्या लग्न जर आमचं झालं असेल, माझ्या 74 चालले आता, दादा आहेत म्हणजे कधीतरी 1935 साली झाला असेल, तर त्या काय आता ती जिवंत असताना मला अंडा दाखवायची, बाबा याला अजिबात हात लावायचे नाही बरं का तुमचं काही झालं, बरोबर आहे, कारण आईचं आहे म्हणतात नॉर्मल, आणि तांब्याला किंमत असते ना. मग आता यावेळी शेतकरी हा इमोशनल असतो, त्याचा काही सर असला दागिने इमोशनल असतो तो, मग तो काय करत असतो की हे देतो कारण त्याला अगोदर पीक जगवायचं आहे आणि नंतर त्याला ते आणायचं असतं, मग यावेळी तो मागायला लागतो. आणि बहुतेक गावगुंड हेच सावकार असतात. सावकार काय असतो, गावगुंड असतो, तर कायदा नसतो. भित्री लोक सावकार कधी करत नाहीत बरं का, तुमच्या माहिती करतात. म्हणून दाऊद कुणी बघितलाय कधी? मी तर काय बघितले माझ्या फोटोच बघतो मी, पण त्याला तिथनं फोन केला की ते पैसे देतं, एवढी जनता घाबरत असते. हा तर गावातलाच गुंड असतो ना. मग काय होतं की हा सामाजिक दबाव आणतो सर. मग ते जात आहे, मुलीचं लग्न असतं कुठेतरी आणि खर्च सध्या आहेत ना, आता खेड्यात खर्च खूप असतात. मग ते नॉर्मली काय करतो की उठतो आणि आत्महत्येचा मार्ग करतात. जिथं सामाजिक पाठिंबा नाही, म्हणजे कोल्हापूर शेतकरी कमी आत्महत्या करतील तुम्हाला, कारण त्यांना कायदा हातात घ्यायची माहिती आहे वेळेवर, टोल द्यायचं नाही, टोल काय फरक पडतो आपल्याला, टोलच देऊ आपण, काही फरक नाही, सगळे तुरुंगात जाऊ एकत्र. त्यांनी पद्धत ठरवली आहे त्यांची, मग ती पद्धत शेतकरी गावात ठरवली की अडचण आहे. तसं सगळ्या लातूरच्या यवतमाळच्या लोकांना प्रश्न येईल कधी? कधीच नाही. कारण एका गावाला ताब्यात घ्यायला भारताची आर्मी होऊ शकते कधी? कारण ते आंतरराष्ट्रीय बातमी मिळेल ना आर्मी आलीच, होऊ शकत नाही कधी, पण ते साधारणपणे एकत्र कधी होत नसतात. त्यामुळे काय झालं की ह्या सरकारने निर्णय घेतला की यांचं कर्ज फेडून टाकावं, जे परवानाधारक आहेत त्यांच्याकडे. या
सावकाश दुजोरा आहे का? नाही, जरा दुजोरा मूर्खांना शंकाच नाही. यांना वाटतं आपलं आता व्याज जे घेतलं अगोदर घेतलंच आहे त्यांनी व्याज, आणि आता हे घेणारच आहेत. ते व्याज अनधिकृत घेतले, आता अधिकृत घेणार चेकनी पैसे. आता सावकारचे संपवायला सरकारने पावले एकच आहे. माझं एक म्हणणं आहे त्याला साधं, की जेवढं शेतीला खर्च येतो तेवढं कर्ज सरकारने त्यांना 100% दिलं. म्हणजे बँकाला द्यायला सांगितलं त्यांनी. पावसाला साधारण असतं की जर 1 टन उत्पन्न असलं तर 1000 खर्च येतो असं म्हणतो. आमच्या गावी जर 70 टन माझं उत्पन्न असलं 70,000 उत्पादन खर्च असतो, फक्त उत्पादन करता. त्यात शेताची मजुरी किंवा मालकाचं काही नसतं असं. ठीक आहे, 70,000 तुम्ही करत द्यायचं. तुला प्रश्न म्हटलं तुमच्या गाईला समजा आता एक 60,000 रुपयाची गाय असली की 70,000ची गाय आहे, तिसरा राहायचा 1 लाख दे, 1 लाख देऊन टाकायची. प्रश्न म्हटलं त्याला. विहिरीला 2.5 लाख असले, 2.5 लाख द्यायचे. सावकाराला त्याचा प्रश्न आहे का त्याचा? नाही जाणार ना. आणि बँकात तेवढे पैसे पडून आहेत तुमच्या माहिती, तेवढे पैसे पडून आहेत. आणि ते ग्रामीण भागातलेच बऱ्याच ठिकाणचे पैसे त्यांच्याकडे आहेत, पण हे देत नसल्यामुळे तो भाग आहे. जसं सावकार निर्मूलनाचा घेतला त्यांनी, तसं एक केलं पाहिजे त्यांनी की जर सावकारांना, खाजगी सावकाराकडे शेतकऱ्यांना जावं लागलं लायसन्स खाली, तर ती जबाबदारी रिझर्व्ह बँकेची राहील किंवा राज्याला प्रत्येक काहीतरी लीड बँक म्हणतात ते. आणि त्यांना सांगितलं की तुमच्यावर फौजदारी गुन्हा होईल, तर एकही ताबडतोब तुम्हाला आत्महत्या होणार नाही, कारण ते दारात जाऊन करत देतील. कुठल्या चेअरमनला तुरुंगात जायचं असतं का? नाही, तो खाली लगेच सांगत असतो किंवा कलेक्टरवर जबाबदारी द्यायची. आता असं आहे, साखरेला रास्त भाव साखर कारखानदार देत नाही आहे, कारण बाजारातील साखरेचे भाव उतरलेले आहेत. शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणं गरजेचं असलं तरी साखर कारखान्याचा आर्थिक बोजा राज्य सरकार का उचलेल? त्यावेळी राज्य सरकारची वित्तीय तूट पुन्हा वाढेल. मग ही जबाबदारी कारखानदारांनी घ्यावी अशी वाटत नाही का? पल्लवी राऊत कुठे आहे? पल्लवी पुढेच आहे, दिवसभर काढा लागणं असं वाटतं मला. तर असं आहे की त्याने कसं आहे की कायदेशीर असं असतं की जे कारखान्यांचं काय करावं ठरवायचं हवा मिळाला, पण त्याची किंमत या फार प्रमाणात त्याला दिलीच पाहिजे ना कारखान्याची. हा तर कायदा तुम्हीच केला, तुमचा कायदा तुम्ही मोडू शकतात का? नाही मोडू शकत. मग सरकारला मी असं एक सोल्युशन दिलं आहे. आता ते अजून कायद्यात रूपांतर व्हायला वेळ लागेल, कारण तुम्ही मोठे असताना होईल तो कायदा. तर एक असं आहे की ड्युअल प्रायसिंग सिस्टम स्वीकारा म्हटलं त्याने, द्विस्तरीय किंमत. म्हणजे साखर जी आहे ना, तर ती 65% ही कमर्शियल वापरला जाते आणि 35% ही घरगुती वापरला जाते. घरगुती डोमॅस्टिक म्हणतो आपण ज्याला, चहा वगैरे घरात घेता तुम्ही, काय घरात करत असता मिठाई, त्याला 35% जाते. मग आता असं आहे की उदाहरण जर दिलं, तुम्ही रस्त्याला कुठे चहा घेतलं, 12 रुपयाचा चहा मिळतो का तुम्हाला? मिळतो का? नाही मिळत. आणि साधारणपणे 1 किलोमध्ये 100 कप चहा होतो. पावडर दूध टाकत असेल तो, म्हणजे 1200 रुपये तो व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यावर करतो 1 किलोवरती, आणि 1 किलो दुधावरती करत असेल. आणि जर आपण ब्लू डायमंडला गेले किंवा जी काय हॉटेल असतात किंवा मोठी, 100 रुपयाला चहा घेतात, म्हणजे 12,000 रुपये घेतात, म्हणजे 10,000 रुपये घेतात. म्हणजे 1200 ते 10,000. किंवा चितळे मिठाव्याला गेला तर 800-900 रुपयाला काही किलो विकत असेल तो. तोही साखर 35 रुपयाला घेतात ना ते. म्हणजे सामान्य ग्राहक 35 रुपयाला घेतो आणि हेही घेतात. याला द्विस्तरीय किंमत पाहिजे, तुम्ही जास्त व्हॅल्युएशन करता ना. मग माझं काय म्हणणं होतं, या लोकांना सांगायचं तुला 65 रुपयांनी साखर घ्यावी लागेल. साधा जसं गॅसला करतो ना आपण, कमर्शियल ग्राहक जसं म्हणतो आपण. मग या 65% लोकांनी 65 रुपयाला घेतलं तर उरलेल्या 35% जनतेला 15 रुपयाला साखर मिळेल. आणि एवढं देऊन सुद्धा साखरेची किंमत बाजारातली कायम 40 रुपये राहील. मग काय अडचण आहे का? मी म्हटलं कळत नाही का? ही अडचण असते. तर कायमचा प्रश्न सोडवायचा कोणाला नसतो. तो प्रश्न जर गोंधळात ठेवला तर लोक सातत्याने नेत्याभोवती फिरत राहतात. तर हां, आता या जे काही उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार असतो. शेतकऱ्यांना त्या उत्पादनाची किंमत ठरवण्याची परवानगी दिली व आपला माल बाजार समितीत विकण्याची सक्ती उठवली तर ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे का? आता असं आहे की शेतकरी त्याचा माल कुठेही विकू शकतो, अडवू शकत नाही. कुठेही विकू शकतो. हा उद्या इथं घातलं बाहेर, त्याचा माल असला तर बरं का, ते अडवू शकत नाही. पण अडचण काय आहे की त्याची असते 1-2 एकर शेती, त्यात त्यानं भाजीपाला केला असतो 10 गुंठे, त्यातला टेम्पो घ्यायचा, तिथनं यायचं, त्या सोसायटीत द्यायचं, गावात येताना ते अगोदर रस्त्याला कोणतरी असतं अडवणारे, पोलीस नाके असतात ना सगळे, यांना पैसे देत ते तिथं आला
आणि चुकून त्या सोसायटीच्या लोकांनी जर घेतलं नाही तर भाजीपाला ठेवायला जागा नसते त्याला. एकटा येऊ शकतो का तो? नाही. उद्योग क्षेत्री ऑर्गनाईज असतात, त्याचा माला पेरिशेबल नसतो, नाशवंत नसतो. कार नाशवंत नाही, स्कूटर नाशवंत नाही, वही नाशवंत नाही, किंवा पेन माझं नाशवंत नाही. साधं आहे ना. मग त्यामुळं काय होते की या लोकांना करू शकतात. आता शेतकऱ्याला एक कायदा जर केला आहे नाही की शेतकऱ्याखेरीज कोणालाही किंवा त्यानं दिलेल्या एजन्सी कोणालाही विकता येणार नाही, हा कायदा झाला 100% प्रश्न मिटला. किंवा मी म्हणतो तसा रिस्क मॅनेजमेंटचा कायदा केला इरमास त्याने, 100% प्रश्न मिटला. नंतर एक असं आहे की शुगर केन इज रिअली कंझ्युमिंग or just a false prediction? Consuming what? Water? रवींद्र का? रवींद्र सातपुते काय म्हणायचं? वॉटरच म्हणायचं? वॉटरच ना? With reference to biomass per water consumption, annual husbandry, co-generation, ethanol, sugar time space, overall financial benefits to agriculture, internal cropping benefit. आता हे तसं आहे की एक तुमच्या माहिती का सांगतो की यात बरंचसं फॉल्स आहे. म्हणजे कसं माहिती आहे का की तुम्ही साखर खाता म्हणजे काय खाता माहिती आहे तुम्हाला? एक साखरेचा चमचा घेतला तुम्ही, साधारणपणे 350 पट पाणी ते तयार करायला लागतं अंदाज पडतो. भाव मग तुम्ही एक चमचा घेतला, 3.5 चमचे पाणी तुम्ही कंझ्युम केलं नाही तर बसून बिनकामाचं चहा टाकून असं नको असताना साखर परत घेणार नाही तुम्ही. मग त्याने घेतलं का त्याच्याकडं? नाही. त्याच एक्सपोर्टेड बॅक टू द कंझ्युमर. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की साखरेच्या बाबतीत घेतलं तुम्ही तर ॲक्च्युली जितकं पाणी दिलं जातं त्याच्या साधारणपणे बरं का 3 पटीनं अधिक म्हणजे 1/3 जर दिलं तर त्यात ते पीक येऊ शकतं. ज्याला फिजिओलॉजिकल डिमांड असं आपण म्हणत असतो. पण हे काय झालं, शिक्षणाचा अभाव कमी आहे. शास्त्रज्ञापासून सर्व नाही बरं का. आमचे विद्यार्थी सांगतील की 100 इंच पाणी द्या म्हणून, खरं 34 लागत असतं असं म्हणतो आम्ही. तर फिजिओलॉजिकल डिमांड असते. हे काय होतं, एक तर पद्धती जी पाणी देण्याची आहे तर तुम्हाला ओपन कॉक कुठे दिसले ना तर तुम्हाला आता मी परवा इथे गेलो होतो आम्ही त्या दांडेकर पुलाजवळ येतो एक बहुमाता पर्यावरण शाखा काढली आम्ही. तर आत फिरलो असं छोट्या छोट्या लोक कसे राहतात तुम्हाला बघायला आज जात जसं एवढाच रस्त्यामध्ये दोन्ही बाजूला घर असतात. 6 तिरकही जावं लागेल काही ठिकाणी. काय पाण्याची नळ तिथं ओपन होते बऱ्याच ठिकाणी. मी सांगितलं होतं ती बंद करा जरा, बरं नाही आपल्या जे काय आमच्या स्वयंसेवकांना सांगितलं होतं पहिलं काम ते करा ताई म्हटलं सगळं. कारण का तुम्ही ज्या खेड्यातनं इथं आला बार्शीतनं तिथं पाणी नाही म्हणून इथं आला ना तुम्ही आणि इथं पाणी असं सुरू केलं तर त्यांना कधीच पाणी मिळणार नाही. तिकडचं इकडे जावं लागेल ना सगळ्यांना. तर त्यांच्याकरता तर तुम्ही कमी करा. त्याला कारण काय तर कुठेतरी कॉक लिकेज असतो, काही असतं किंवा नळ नसतो किंवा कोणतरी काढून विकलेला असतो 10 रुपयाला, तोही भाग असतो. बरेच प्रकार असतात. सध्या बाहेर काही ठेवला तुम्ही तर लगेच चालत लावतो. त्या दुडी लोकांची गरिबी प्रचंड आहे. समृद्धी अशी विकलं जातं का? नाही. तुमच्याकडे 10 शेअर आहेत, कशाला विकतात तुम्ही? दुसऱ्या चोरून घ्याल का लगेच? का 10 आपले जात नाहीत ना घातले आपल्याला. पण ते नसलंच घ्यायला तर ताबडतोब बघतं रस्त्याला जाताना. आता तसं काय झालं माहिती आहे याला, जर प्रेशराईज असलं, दबावाखाली कुठली गोष्ट असली तर तुम्हाला काम ताबडतोब होत असतं, ते कार्यक्षमपणे होत असतं. बघा तुम्ही ताबडतोब. म्हणजे काल टीव्हीवरती कुठला चर्चेचा विषय आला मोठा की त्या आर्मीने काहीतरी नाशिकला काही मारलं त्या पोलिसांना, काहीतरी झालं. ऐकलं असेल तुम्हाला, नसलं तर रात्री केलं नाशिकला त्यांनी. मग अडचण काय आहे सगळ्यांच्या की आर्मीचा कायदा असा आहे की त्यांना सिव्हिल लॉ लागू नाहीत ना, त्यांना तिथे जायला पाहिजे. तुम्हाला त्यांना सोपवायला पाहिजे. त्यांचा कायदा आहे तिथं, ती घेतील काय त्याला 7 वर्षे घाला तुरुंगात त्याला घालतील. आणि ते दणकट एवढे आहेत की त्यांना पोलीस काय करू शकत नाही आता नंतर. तर त्यांनी बदलून काढणारच, ते कमांडोच असतात ना ते. आणि हे कधी चालतच नसतं जास्त रस्त्याला. तर त्यामुळे ह्याला काय दबाव आला ना आता. मग चर्चा घडणं, टी व्ही चर्चा झाली, लगेच आता दोन्हीचे अधिकारी बसतील काहीतरी करतील. तसं जर सगळ्या उसाला पाणी ड्रीप न दिलं, ठिबकने दिलं आणि त्याकरता काही त्यांना फुकट द्यायचं कारण नाही. त्यांना सांगायचं तुला 0% इंटरेस्टनी पैसे दिले 5 वर्ष आणि त्याचं व्याजदर भरतो. म्हणजे 10,000 कोटी जर खर्च आला तर 600 कोटी सरकारला भरावं लागतात. त्यातनं जे पाणी शिल्लक राहील
ते पाणी खाली जातं ना दुसऱ्या शेतकऱ्याला. जर 50% पाणी वाचणार असेल 70% वाचतं करते ते खाली मिळतं ना. कारण शेतीची गोष्ट अशी आहे की शेतीला तुम्ही कधी बायपास वाचलं का कधी शेताला? मातीला बायपास केला कुणी नाही. त्याचा एक्सरे काढतं कोण? आता आमची भूमाता व्हॅन आमची काढते, कारण वी हॅव मेकॅनिझम, वी हॅव मोबाईल लॅबोरेटरी आवर्स, तर आम्ही मायक्रोस्कोपवर बघत असतात. पण कोण काढतं का त्याचं? नाही. ते शुगर कोण तपासतं का? नाही. त्याचं कारणही कसं आहे. आणि त्याला कधी सुवेज डिस्पोजल आहे का मातीला? नाही पिकाला. तर ते नॅचरल होत असतं सिस्टीममध्ये. मग त्यात कसं आहे की पिकाची प्रवृत्ती अशी अधिक कधी घेत नाही ते, आणि आपलं पोट फुकट वाढवून सकाळी पळायला जात नाही कधी. ते नॉर्मल असतं. त्याला पाहिजे तेवढं घेता येईल निसर्ग म्हणतो ना. त्यामुळं वाचलेलं पाणी हे सिस्टीममध्ये जाईल. खाली कुठतरी मुरेल किंवा खाली ठेवू शकत नाही तो आपल्या सगळं. नंतर असं आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांची ठराविक धोरणं बदलण्यावर सरकार ठोस पाऊल का घेत नाही? आता एक त्याचा कायदा यायला आहे भारत सरकारकडे, मार्केट कमिटीचा. मला वाटतं आता पास होईल काय कुठल्या अधिवेशनात, पण त्यात बदल आहेत. सहकार कायद्यात त्याच्यात बदल आहेत. त्यात असं आहे की आता खाजगी लोकांनी मार्केट कमिटी काढता येते असे कायदे झाले त्यांचे. त्याच्या खाली असं म्हटलं आहे की याची नाव दिलेलं नाही, तर फिशर, जर्मन रेमेडीज अशा अनेक प्रकारच्या परकीय कंपनी त्यांची उत्पादने, रासायनिक, जंतुनाशक व इतर, त्यामुळे सेंद्रिय शेतीवर पडलेला मोठा परिणाम, त्यामध्ये शेती उत्पादने व मानवाची ढासळली शरीर प्रकृती याची श्रृंखला शब्दात कशी मांडता येईल? हे कसं आहे की आता लोक जास्त का आजारी पडतात माहिती आहे का? की जास्त रसायन खातात. केमिस्ट्री खाण्याकरता तुम्ही ॲसिड खाऊ शकता का तुम्ही? नाही. जो कोणी पीत असेल त्याला ते प्रमाणात ॲसिड असतं ना, 12% अल्कोहोल, 14% अल्कोहोल, 100% अल्कोहोल पिऊ शकतो का? तो मरतो तिथंच लगेच. मग आता असं आहे, हा जसा प्रकार असतो म्हणजे तसं काय असतं माहिती आहे का की कोणतंही जंतुनाशक तुम्ही वापरलं किंवा रासायनिक खत वापरलं तर युरिया, आता तुम्हाला युरिया माहिती असेल सगळ्यांना, तर तुम्ही टाकला जमिनीत तर लगेच जर तो लागला जीव जंतूला, मायक्रो ऑर्गॅनिझमला, ताबडतोब तपासलं तुम्ही तर ताबडतोब मारून टाकतात. किंवा लगेच जर ती मुळाला ग्रोईंग टिपला वाढलं तर लगेच जाळतं त्याला. मग आता ज्याला पीक टिकू शकत नाही पण तोच जर तुम्ही शेणखतात नाही केला तर 100% त्रास होत नाही त्याला, कारण तो प्रक्रिया करून ऑलरेडी झालेला असतो. आता यात कसं असतं की त्यामुळं काय झालं की एक पूर्वी आपल्यात 100% रासायनिक शेती होती बरं का भारतामध्ये. 100% रासायनिक होती आपल्यात, नाही सॉरी जैविक होती. रासायनिक शेती 60 सालानंतर आपल्या चर्चेला आली आणि आमच्या स्वतः शेतावर 17 सालाला पहिल्यावर मी टाकला असल्या होती. आता आम्ही बऱ्याच वेळा घालतच नाही रासायनिक. मग जे पिकाला पचत नाही, जे जनावराला पचत नाही, ते माणसाला पचेल का? नाही. त्यामुळं असं आहे की साखळी कशी, तुम्ही जर पुण्यातल्या पाण्यामध्ये जर धुताना जर तुम्ही निरमा घातलं, ते निरमा जर गटारात नाही गेलं आणि ते सगळं उठलेलं गटाराचं पाणी जर त्या मुळामुखाला पोचलं आणि तेच पाणी भीमेला गेलं आणि तेच पंढरपूरला गेलं आणि त्याच्यावर जर भाजीपाला होत असला, तोच पुणेकर खाणार असले तर निरमाचं पाठ तुम्ही खाणारच आहे ना. म्हणजे कापड स्वच्छ करतं, तुमचं पोट स्वच्छ करायला काय वेळ आहे? त्याला काय त्यान तू स्वच्छ करायचं नाही, अडचण आहे का त्याला? समुद्रकाठी तुम्हाला रासायनिक उद्योग बरेच आहेत. मुंबईपासून निघाल रायगड जिल्ह्यामध्ये बरेच आहेत गोव्यापर्यंत. मग ते काय करतात की जे रसायन तयार होतं ना, काही रंगाची कारखाने, कुठलेही कारखाने आहेत त्याच्यात, त्याचं ते पाणी हे प्रक्रिया करून करत नाही, तशीच समुद्रात सोडून देतात. मग कुणाला त्रास होतो? माशाला होतो ना. तर फिश आहे ना, द बिगेस्ट ॲक्युम्युलेटर. म्हणजे काही दिलं तुम्ही तर ते साठवून ठेवतो पोटात बाजूला आपल्या आणि ते वाढत असतं. मग आता मासे खातात जे, ते साफ करून खाल्ले नाही तर मग कॅन्सरपासून सगळे रोग होणार ना, कारण त्या पोटात सगळी घाणच आहे तसं. आणि ते मसाल्यात कळत नाही, तुम्ही कापला तळलं की काय कळत नाही कुणाला. कळतं कुणाला? नाही. रसा तांबडा द्या, पांढरा द्या करतो, त्यात सगळे पांढरे तांबडे लाल आलेलं असतात. अर्थात मी मासे खातो पण मला काय खायचा मासा कुठलाही माहिती आहे 100%, आणि कोण करेल तेही माहिती असतं. पण हे जर केलं तुम्ही की रासायनिक उद्योग कधीही पाण्याला असणार आणि प्रक्रिया केली की बाहेर जाणार नाही, होईल का? नाही. मग असा डॉक्टरांचा बराच धंदा चालतो का माहिती आहे का?
तर कॉन्ट्रॅक्ट झालं असतं, आम्ही प्रदूषण करतो, तुम्ही काळजी करू नका, पेशंट येतील आपल्याकडे, डास निर्माण करतो आम्ही, मग मलेरिया डेंगू आपोआप होतोच लोकांना. आता हा जसा आहे तर तसं दुसरा एक आला यांचा, कृषी विभाग शेडनेट, ड्रीप, स्प्रिंकलर, स्पायरल, सेपरेटर यासारख्या विविध गोष्टीवर शेतकऱ्यांना 50% सबसिडी देतं आणि SC शेतकऱ्यांना 70% देतं. शेतकऱ्यांमध्ये देखील SC ओपन असा भेद शेतकऱ्याची कितपत योग्य आहे आणि दुर्दैवाने योग्य शेतकऱ्यांना तो लाभ न मिळता लहान शेतकऱ्यास मिळतो, यासाठी कृषी विभाग कितपत जबाबदार आहे. त्यात कृषी विभाग अजिबात जबाबदार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की कायदा केला आहे सरकारने आणि यांचं कोण ऐकत नाही. यांना म्हणतात महिन्याचा पगार घ्या आणि तुम्ही सांगू तेवढं काम करा. हा पहिला भाग आहे. दुसरा, त्यावेळी काही अधिकृत कॉमेंट करणं काही बरोबर नाही आहे, कारण मग बऱ्याच कायद्याला मला जावं लागेल, कारण तो भागच आहे ना. कारण कायदा करून ठेवला आहे त्याने, आता जे काय असेल ते कायदे केले त्याने. आता ते काय त्या याच्यापासून कॉलेजपासून ते सगळे केले आहेत, ते तुमच्या नोकरीपर्यंत केलेले असतात. पण एक असं आहे की माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की तुम्ही अनुदान अजिबातच देऊ नका. काय गरज आहे का द्यायची? नाही. तुम्ही ते उत्पन्नाला संरक्षण द्या आणि 100% कर्ज द्या आणि जे अनुदानाचे पैसे आहेत ते कर्जाचं व्याज म्हणून भरा. आत्ता महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बरं का अंदाज मला 3 ते 4 हजार कोटी लोकांना अशा प्रकारची फालतू अनुदानं जातात. त्यालाही माहीत नसतं, ते मध्येच गडप होत असतात. मग आता असं आहे की त्या विदर्भातल्या जे मध्ये आत्महत्या झाल्या होत्या त्यावेळी एक सरकारने पॅकेज केलं होतं, गाई देऊ आणि काही दिलं होतं, इतरही होते, पाईपलाईन देऊ वगैरे दिलं होतं. गाई अशा आणल्या सरकारने विकत की 1.5 लिटर दूध देत नाही. आता जर तुम्ही त्या शेतकऱ्याला सांगितलं असतं ठीक आहे तू काय 60,000ची गाय आहे ना, बँकेला ते बसवायचं, व्हॅल्युएशन ॲन्युअल माणूस असतो ना, व्हॅल्युएशन कर त्याचं, 60,000 त्याला ताबडतोब करेल. ते माहिती आहे ना तुम्हाला, जसं फीला बसतो ना आपण, तर अमेरिकेत असं आहे की आम्ही जर बसलो तर ज्यावेळी तुम्ही बसले असता तर तुमची फी जर $10,000 झाली तर ताबडतोब $10,000 बँक देणारी शेजारी उभा असते. ही फी अमेरिकन सिटीजन म्हणजे ताबडतोब उभा असते. माझं नातू असलं तर बसली असते बँकला, सही करायची आणि ती घेतलं लोक. मग प्रश्न आहे कुठे त्याला कर्ज काढायचा. तशा प्रकारे तुम्ही जर सिस्टीम केली तर प्रश्न येत नाही ना. पण हे काय की सरकारनं नको ते उद्योग सरकार करायचा प्रयत्न करतं. कारण हे उद्योग करणं हे सरकारचं काम नाही, हे धंदा करणं त्याचं काम नाही सरकारचं. मग त्यामुळं काय होतं की यांनी पाईपलाईन घ्यायची, ती कुठेतरी सडलेली असायची, त्याचे बरेच प्रकार होत असतात. तर त्यातनं सरकार बाजूला झालं तर सगळ्यात सोपं. आणि असं आहे की आता काय की अविकसित लोकांना म्हणून दिलेलं आहे, पण त्याच्याकरता एक मी सोल्युशन दुसरं दिलं आहे सरकारला. माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यामध्ये तुम्ही आता कॅटेगरी करा की फुल टाईम फार्मर्स आणि पार्ट टाईम फार्मर्स. पूर्णवेळ शेतकरी आणि अर्धवेळ शेतकरी. मग उदाहरण द्यायला तर बुधाजीराव मुळीकर अर्धवेळ शेतकरी आहेत, माझी दादाही अर्धवेळ शेतकरी आहेत. पण आमच्या शेजारी आमच्यात एक वसंतराव मुळीकर होतो, चुलत भाऊ, तो पूर्णवेळ शेतकरी आहे. त्याला कुठलंच उत्पन्न आहे शेती करायचं. त्याची 4 एकर रान, ते त्याचं पोरगं नोकरी मिळालं नाही, काय नाही, कारण तो राखीव बसत नाही कुठं, त्यामुळे त्याला ते रानाचं काम केलं पाहिजे ना. तर असं जर तुम्ही क्लासिफिकेशन केलं, आता काय झालं, अधिकारी शेतकरी आहे, पुढारी शेतकरी आहे, डॉक्टर शेतकरी आहे, CA शेतकरी आहे, उद्योग शेतकरी आहे, आणि हे सगळे गाड्या घेतात किंवा जमिनीचे दलाल आहेत ते शेतकरी झाले तिथं. आणि त्याच्यावर फॉर्च्युनर गाड्या असतात, लोकांना वाटतं शेतकरी किती श्रीमंत आहे. तर एक अडचण काय झाली, हे एकदा बाजूला काढले तुम्ही आणि मग इतर शेतकऱ्यांना जे प्रामाणिक आहे त्यातले जिरायत शेतकरी बघायचे फक्त, म्हणजे ज्यांना पाणी मिळतच नाही, आणि त्यांना सांगायचं पहिली योजना त्याला दिली जाईल सरकारची, मग दुसऱ्या बागायत फुल टाईम शेतकऱ्याला, आणि या इतर शेतकरी जे आहेत म्हणतो मी यांना सांगायचं तुम्हाला व्याजाने पैसे मिळतील, 60% असतील ते घ्या. मग हे अर्धे प्रश्न निघून जातील. म्हणजे आता ते करणार नाहीत लवकर तसे. आता असं आहे, भारतात शेतीसमोरील एक समस्या म्हणजे शेतीची तुकडीकरण. तर या समस्येकडे उपाय म्हणून समूह शेती एक मार्ग आहे. पण भारतातील शेतकऱ्यांची मानसिकता पाहता भारतात ते किती शक्य आहे. आणि सध्या चर्चा असली आडत काय नीलम कुठं आहे, नीलम काय पुढे म्हणायचं बाळ, आडत आणि पडत काय ते म्हटलं पुढे पडत पासून दाखव. आडत पद्धत काय आहे. आता कसं आहे की पहिलं सांगतो नाही बरं आहे का, त्यांनी लिहिलं मला कळा, असं मी डॉक्टर नाही ना, काय कुणाला कळतं.
ते हे कळतं, त्यांचा हस्ताक्षर फार चांगला आहे माझ्या. पण ते काय ते हे असतं ना औषध दुकानवाला, त्याला कुठल्याही डॉक्टरचं कळतं. तसं मी काय प्राध्यापक नाही आहे, त्यामुळं मला असं आहे की आताही कसं अडचण असते. तर हे आडत पद्धत म्हणजे काय म्हणतात, जो माल मार्केट कमिटीत येतो तो माल ज्यावेळी तिथले दलाल विकतात आडते, त्यावेळी अधिकृतपणे त्याने किती आडत घ्यायची विक्रीच्या किमतीच्या, 6% असेल 4% असेल, ही आडत पद्धत, त्याचं कमिशन थोडक्यात ही आडत पद्धत हे कॉमन आहे. ह्याच्या आकडेवारी आहे मॅडम कुणाचं किती आहे ते, वेळ मिळाला तर सांगेन तुम्हाला मी. नंतर असं आहे की हां आता समूह शेतीचा भाग कसा आहे, त्याला एक तो बोलू नका बाळा आपसा तिकडे बघा तुम्ही. मी बरेच वर्ष प्राध्यापकी केले आहे बरं का, मुलं काय आणि बरेच वर्ष शिकलेलो आहे, नापास होता. कारण मी 14 युनिव्हर्सिटीच्या परीक्षा दिल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला अंदाज झाला असेल. 14 युनिव्हर्सिटी परीक्षा म्हणजे पुण्यापासून अलाहाबाद ते अमेरिका ते शिरोळचं गाव माझ्या, बिन चप्पलपासून ते विमानापर्यंत सगळा प्रवास एकत्र केलेला आहे मी, काही अडचण नाही मला. तुम्ही काय करू शकता त्याचा मला अंदाज असतो. तर असं आहे की एक असं असतं की पैजेशिवाय शेतकऱ्याकडे फार असतो. हे माझं आहे, हा बांध माझा आहे, त्याला पैसे नसतो ना, त्याला भाग असतो. ते कुणाचं असतं, तुम्हाला इथे कपडे एखादं घातलं, कुणी घरातल्या बहिणीने उचललं किंवा भावाने उचललं म्हणता की आजी हात लावू नको मला. कशाला असतो तर त्या कापडाला. ही तर जमीन आहे ती आयुष्यभर ना, हा एक पहिला भाग आहे. दुसरा भाग काय असतो की एखादा जास्त कष्ट करतो, एखादा कमी करतो. मग त्याला असं आहे की बरेचसे AOP म्हणून असोसिएशन ऑफ पर्सन असं म्हणतो मी, की 10 शेतकरी एकत्र यायचे, तुम्ही तुमची एकत्र जमीन करायची आणि ती केली की फक्त खर्च उत्पादन बाजूला जाईल आणि जास्तीला उत्पन्न मिळेल. असे बऱ्याच ठिकाणी म्हणजे फार मोठ्या प्रमाणात करतात. असे हजारो एकर करणारे लोक मला माहिती आहेत. मग काही लोक म्हणतात की बाबा आमची 100 एकर आहे, आम्ही काही प्रमोट केले. मग त्यांना सुचडी जरी लागली तर एकत्र घेता येते ना सगळ्यांची पुण्यात. मग ते बार्गेनिंग करता येतं. ड्रीप असलं तर एका एकरचं आणि 100 एकरचं बार्गेनिंग करता येतं ना. त्याला म्हणतात तर रानात माझं भाडे घेऊ नकोस तर करता येतं आणि एकत्र मालही विकता येतो. असा काही ठिकाणी प्रयोग सहकारात चालू आहे आणि काही ठिकाणी अलिखित चालू आहे असं म्हणतो. खरं माहिती त्याला आता बरीच मान्यता द्यायची सरकारी त्याचा अर्थसंकल्पात. तर समूह शेती होऊ शकेल आपल्याकडं. कारण आपल्याकडे काय माहिती आहे का की तुकडीकरण इतकं आहे की त्याप्रमाणे आपल्याला यांत्रिकीकरण नाही आहे. शेती म्हणजे क्रांती खरं काय माहिती आहे का की तुम्हाला आता कमीत कमी मजुरीत काम करता आलं पाहिजे. म्हणजे लावणीला तुम्हाला यंत्र पाहिजे किंवा काढणीला तुम्हाला यंत्र पाहिजे आणि तण काढायला यंत्र पाहिजे. मग अडचण काय येत नाही. शेतीत चांगले लोक करतील. ग्रीनहाऊसचे लोक शेती करतात का तर तुम्ही जीन घालून जरी मुली गेल्या तिथं तरी काय अडचण नसते. कारण वरती उन्हाचा फारसा त्रास नसतो, उकडत फारसं नसतं कधी, काही धुळीचा प्रश्न नसतो कधी. त्यामुळे डिसेंट वाटतं आमच्या सुनबाई, चांगला आवाज बेटर म्हणतात ते. नंतर असं आहे की GM सीड जे आहे ना तर असं आहे की जेनेटिकली मॉडिफाईड सीड म्हणतात त्याला. ऋतुजा गुप्ता. हां तर जेनेटिकली मॉडिफाईड, जेनेटिक माहिती आहे तुम्हाला की मॉडिफाय दी जेनेटिक्स. मग जे आपोआप आलेलं असतं वर्षानुवर्षे आलेलं आहे त्याला ट्रॅडिशनल म्हणतो आपण किंवा स्ट्रेट व्हरायटी म्हणतो आपण. जे गव्हाचे वगैरे असतात बऱ्याचशा. आंबा हापूस आहे तो. हापूस काय हा GM नाही बरं का, तो GM नाही आहे. सिंधू हा हायब्रिड आहे आमच्यात, म्हणजे कमी याचा आहे. पण जर असं केलं तुम्ही की हापूसची चव हीच तुम्ही एखाद्या दुसऱ्या आंब्यात घातली नुसती तेवढाच जीन काढून म्हणजे स्पेसिफिक जीन काढता येतं तुम्हाला, तो ट्रान्सफर केला तर त्याला जेनेटिकली मॉडिफाईड असं म्हणतात. म्हणजे फॅट वाढवायचे खिलारक आहेत तुमच्या. तर जिथं हवं जर्सीमध्ये काय असेल ते घ्यायचं आणि ते घालायचं, उत्पन्न वाढेल त्याचं. तर तेवढाच जीन काढतात आणि तोच जीन संकलन करतात. 30,000 जीन असले समजा तर एकच जीन काढायचं तेवढा करायचा. त्याला जेनेटिकली मॉडिफाईड म्हणतात, GM म्हणतात. असं काय म्हटलं तुम्ही अजून? अजून एक प्रश्न असा होता की पूर्वीपासून चालत आलेल्या म्हणजे समजा एक ज्वारीचं पीक घेतलं तर पूर्वीपासून भारतात पारंपरिक पद्धतीने ज्वारी उगवली जायची, थोडं धान्य काढून ठेवलं जायचं पुनर्पेरणीसाठी आणि थोडं विकलं जायचं. तर मग आता हायब्रिड पद्धतीने वगैरे झालेली त्याच्यामुळे फक्त एकदाच असं केलं जातं. त्या पद्धतीने आलेली धान्य परत
राजकीय म्हणजे पिकं नष्ट करतात का किंवा शासन त्यांच्याबद्दल काही नाही, एक काय माहिती आहे का, तुम्हाला अगोदरच माझं शासनाची ठाम म्हणणं आहे पहिल्यापासून, अर्धवट कळतं ते शासन असतं. ठाम म्हणणं, पूर्ण कळत नाही ना. पूर्ण कळत असलं त्यांनी चांगलं केलं असतं. कुणालाही फार थोडे लोक असे होते की त्यांना पूर्णपणे एखादा विषय काय होते नाही असं नाही आहे. KL राव होते पुढे सिंचन मंत्री. त्यात कसं असतं की अधिक उत्पादन देणारं म्हणजे काय, तर अधिक पाणी असतं. तुमच्या माहिती का बरं का, एखाद्या मला टोमॅटो जात माहिती 30% जास्त उत्पादन म्हणजे काय, 30% पाणी जास्त असतं. असं कोणी सांगितलं का तुम्हाला की अशी जात काढली आहे मी की ज्यामध्ये फायबरस जास्त होतं, ज्यामध्ये प्रोटीन जास्त होतं, ज्यामध्ये पोटॅशियम जास्त होतं? सांगितलं कुठे? झिंक जास्त आहे सांगत नाही काही, सांगत नसतात. तर काय करतात की ज्यावेळी आपण हायब्रिडायझेशन कुठलंही घेत असतो, ती पहिली जनरेशन असते ना, क्रॉस असतो लगेच. तर क्रॉसमध्ये फर्स्ट जनरेशन इज व्हेरी प्रोडक्टिव्ह, नेक्स्ट जनरेशन्स आर लेस प्रोडक्टिव्ह. पण 7th जनरेशन क्रॉस केला तर मग स्ट्रेट व्हरायटी तयार होत असते. जसं राहुलला आता इथे एक गायीची काढली आहे, तिने फुले त्रिवेणी म्हणून काढली आहे, पण ती 20 वर्ष चाललं होती, नवीन जात चांगली तयार झाली आहे. पण ती हायब्रिडायझ नवीन झालेली आहे, त्याला नवीन घ्यावं लागत नाही. आता काय झालं की सध्या झटपट पाहिजे प्रत्येकाला. म्हणजे कुणालाही 7 वर्ष वाट बघायला नको जात निघायची, त्याला वाटतं वर्षात निघावे. हा जीन कार्ड पटकन तिथे घाल, डोक्याला ताप नको, निघून जा. तसं करतो ना आपण. प्रोसेस फूड खातो म्हणजे काय जातो आपण, जातो आपण झटकन तो काहीतरी करत असतो, वडापाव करत असतो, घालून घेतात, लगेच खाऊन बसतात. कुणाला वेळ असतो का? नाही. सगळ्यांना माहिती आहे मैदा पोटाला बेकार आहे, माहिती आहे सगळ्यांना, माहिती नाही असं नाही. पण नोबडी वेट फॉर दॅट. हा दुसरा बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे ना. यस, GM बनमुळे बायोडायव्हर्सिटी कमी होतेच ना, शंकाच नाही यात काय. म्हणजे माझा व्यक्तिशः त्याला विरोध आहे, पण माझ्या विरोधाला किंमत का देत नाही शास्त्रज्ञ सुद्धा? कारण त्यांना असं आहे की सगळ्यांना काळजी आहे की अधिक लोकसंख्येला खायला काय घालायचं, मोठा भाग आहे. आता असं आहे की त्याची एक अडचण काय आहे की त्याला खायला घालायचं म्हणून सगळ्यांची प्रकृती का बिघडवता. म्हणजे लंडनमध्ये सुद्धा GMचं ज्यावेळी कोंबड्याला त्यांनी घातलं तर त्याचं, किंवा गाईला घातलं त्यांनी, किंवा मॅड काऊ डिसीज झाले, तर लोकांनी त्यांचं सोयाबीन त्या टोनी ब्लेअरच्या घरात जाऊन ओतलं होतं नाही GMचं. हा आहे जगभर प्रसिद्ध असं नाही. आता जो कॉटन करता प्रश्न चालला आहे ना, तो असा आहे, कॉटनचा असं आहे की जी GMचं कॉटन आहे ठीक आहे, तर ते खरं असं होतं की 70% GM करावं आणि 30% पूर्वीच्या जाती कराव्यात. म्हणजे मग तुम्हाला रोगाचा बॅलन्स होत नाही. कारण त्याने एकच रोग कमी होतो ना, खोडकिडा हे म्हणतात, ते जे BT म्हणतात, म्हणजे बॅसिलस थ्रोम्बायसिस म्हणतो आम्ही. तर एका खोडकिड्यासाठी इतर रोगाला निमंत्रण देतात तुम्ही. तर तुम्हाला असं आहे की जसं हायवे केला, तुम्हाला लवकर जायचं आहे ना, पण लवकर अपघाती होतो ना त्यामुळे. 100 जायला हरकत नाही काही, पण त्याला आधार वेळ असतो. पण तुम्ही आता पेन नाही लिहिला आणि मी बोर्डनं सुरुवात केली असेल, सो मग मला हस्ताक्षर चांगलंच काढावं लागत होतं ना. पेन लागतं का तसं? नाही लागत तसं, कारण झटकन येत असतं नाही, कोरायचा भाग नसतो असं. त्यामुळे GM ही बाद आहे, शंकाच नाही प्रकृतीला. बघा कशाला सांगायचं कारण नाही की जर मॅक्झिमम तुम्हाला व्हायटॅमिनचा खर्च अलीकडे झाला ना, कुठे बघा व्हिटॅमिनचे B कॉम्प्लेक्स अमुक तरुणही घेतात आता सध्या. म्हणजे कुणी पत्ताही नव्हता, कोणा 60शिवाय घेतलं नव्हतं कुणी. आता सगळे 10 वर्षाच्या मुलाला सांगतात तो अमकं घे तमकं घे सांगतात. कारण काय माहिती आहे का, नॅचरल फूडमधले इन्ग्रेडियंट्स नॅचरल कमी झाले. तर नॅचरल तुमचा रेजिस्टन्स, नॅचरल एनर्जी कमी झाली. हे कॉमन आहे. म्हणजे मी जे म्हणतो काही विशेष नाही आहे, हे सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. डॉक्टर आनंदाने हसत असतात, त्यांना माहिती आहे की आपल्याला यावंच लागते ना, रेजिस्टन्सच नाही आहे ना. सर्दी झाली की माझ्याकडे यायला पाहिजे, अँटीबायोटिक डोस घेतलाच पाहिजे असं म्हणतात ना सगळे. अनलेस इट इज अ आयुर्वेदिक पर्सन म्हणतो. तर त्यामुळे असं आहे की GM काय कुठलंही हायब्रिडायझेशन इन लॉंग टर्म, कुठलंही मोनोक्रॉपिंग, वेळ शुगर केन और एनिथिंग एल्स, जिथं मोनोक्रॉपिंग आहे तिथं जैविक विविधतेचा निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. जिथं डोंगरावरती बांधकाम सुरुवात झालेलं आहे तिथं निसर्गाची वाट लावायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे माहिती कसं तुम्हाला, हे अगदी तुम्ही कायम धरायचं. नंतर असं आहे की बसा तुम्ही, आता एक असं आहे की तुम्ही दुसरं डायरेक्ट विक्रीसाठी शेतकरी ते ग्राहक करण्यासाठी सरकार एखादी चांगली योजना आणू शकते का? खरं म्हणजे आता टोमॅटोचं दिलं आहे तुम्ही, याचे इतकं बोललेलं आहे. गणेश म्हणून नाशिकचे आहेत, म्हणजे कोण आहे गणेश, कुठे गेले?
तर ते असं आहे बरं का की तुम्ही असं आहे की हां काय म्हणाले गणेश बराच पॉप्युलर दिसतो मोमेंट यू गॉड अ बेवडी स्टार्ट स्पीकिंग नाही हे कसं आहे की त्यात एक सगळ्यात चांगला भाग काय माहिती आहे का जर थेट शेत ते हात म्हणजे फार्म टू फोर्क अशी कन्सेप्ट आहे जगामध्ये फोर्क म्हणजे खातात ते चमच्याने म्हणून असं काटेने तर फार्म टू फोर्क ही चेन पाहिजे आपल्याकडे मग तुम्हाला सकाळी जसं दूध मिळतं ना घरात तसं दुधाचे जिथे काही स्टॉल असतात तिथं भाजीचे स्टॉल झाले तुमच्या आणि त्यांना सांगितलं बाई 1,00,000 2,00,000 घ्या तिथं कुलिंग सिस्टीम करा आणि शिल्लक राहिलं स्टोअर करायला मार्केट कमिटी त्याला जागा देतो मोठी तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल आणि मग माझी जी खेड्यात मुलं आहेत खेड्यातली मुलं शिकायला आहेत ती मुलं भाजीपाल्याची विकतील कारण तासाचं काम असतं ना फक्त ते काही दिवसभर घ्यायचं कारण नसतं येस ग्राहकांना निम्म्या किमतीत मिळेल आणि ह्याला दुप्पट फायदा होईल ह्याचं कारण सांगतो मला मी कोणीही 4 रुपयाला कोथिंबीरची पेंडी घेतं आणि कोणीही शेतकरी 2 रुपयाला तुम्हाला ताबडतोब देऊन टाकतो त्याला काही अडचण नाही मी तर म्हणतो 1 रुपयाला त्याला ते दिलं त्याला बराच फायदा होतो विचारायला पण ते कायदा केला पाहिजे म्हणून काय अगोदर कायदा केला की त्याच्याकडे विकायचं नाही कोणी यांचा दुकान बंद होतील नाही असं काय केलं का की तुम्ही यांनीच विकावं असं नाही ना मार्केट कमिटी करायची त्याचं नाव काय माहिती आहे तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती माहिती आहे ना जिथं कृषीच्या उत्पन्नाची चर्चा होत नाही त्याच्या बाजाराची कधी होत नसते तर तिथं चालवणाऱ्याच्या फायद्याची चर्चा होत असते म्हणून शेतकऱ्याकडे सगळी सुखी असतात तिथं त्यामुळे ती जर यंत्रणा केली सगळ्यात चांगली याच्याकरता अमेरिकेमध्ये बरेचसे सण असतात तुम्ही हॅलोवीन ऐकलं का सण कधी हॅलोवीन म्हणतात बा नेहमी तरी अमेरिकन शेतकरी फार हुशार असतात आपला बोपडे असतात थोडे म्हणा कलिंगड असतात मग ते काय करतात ज्यावेळी काढायची वेळ येईल ना त्याची हॅलोवीन डे म्हणते तसं हॅलोवीन डे म्हणतात मग प्रत्येकाने जायचं मग जाणाऱ्या लोकांना रानातलं तोडायला आवडतं ते तर एक खूपच ट्रॅव्हल करतात लोक कारण विकेंडला मी रानात बोर्ड लावलं पिक युअर ओन फ्रूट आणि पे काय असेल तरी $1 $2 काही किंमत ठेवली असते आणि शेतकरी शहाणा किती आहे ही गाडी त्याची थांबवतो पार्कला करतं त्यालाच तोडतो आपण त्याच्याकडे तोडून घेतो आपण तोडत नाही तोडतो पिक युअर ओन फ्रूट म्हणतो तो पिक युअर ओन कॉप म्हणतो तूच मक्याचं गणित तोडून घे मला अजिबात त्रास नको तूच भात देतं पाहिजे कोळसा ठेवून देतो तुला तो ओढ डोक्यात ताप आहे का आपल्या पैसे टाकून ते फक्त झालं तिथं मग डायरेक्ट मार्केटिंग म्हणतो ना मग त्यांनी काय केलेलं आहे अशी हॉटेल्सची काढली त्यांनी त्याला फाउंडिंग फार्मर्स असं म्हणतात अमेरिकेत कॉमन आहे गो टू द वेबसाईट देअर तर ते काय करतात की लहान शेतकऱ्याकडनं त्यांच्या लहान शेतकरी बरं का त्यांच्यात 500 एकरच्या शेतकऱ्या लहान समजतात तर त्या लहान शेतकऱ्याकडनं माल गेली आहे ज्या शेतकऱ्याकडनं घेतला आपण माल असं लिहिलं असतं किंवा तेजस राणे कोण असलं तेजस राणेंचा आमका नारळ आहे लिहिलं असतं मग काय होतं की खाणाऱ्याला वाटतं की 100% तो शेतातनं आलेला आहे आपलं लहान आणि त्या जे हॉटेल आहे तिथं सगळे अन्नपदार्थाची किंमत ही बाजारापेक्षा दुसऱ्या हॉटेलपेक्षा 15% जास्त असते आणि ह्याचं उद्घाटन खायला कोण गेलं तर बऱ्याच ओबामा गेलेच होता मग आता जिथं राष्ट्रपती लोक जाणार ना तिथं बघा आय एम सेलिंग हेल्थ म्हणतात ते शेतकरी काय म्हणतात तिथं मी तुम्हाला हेल्थ विकतो आय एम सेलिंग हेल्थ आय एम सेलिंग न्यूट्रिएंट आय एम नॉट सेलिंग ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आपण काय म्हणतो टमाटे कसे दिले तो म्हणतो C व्हायटॅमिन किती आहे त्यात सांगतो तुला सर्दी व्हायचं नसेल तर हे कर आता हा जो आहे तो बेसिकली सेटअप ऑफ द गव्हर्नमेंट अँड द पीपल ऑल्सो तर सगळ्यात चांगलं आहे चला नंतर बसा तुम्ही आता बसा आता दुसरा एक घेतो ना भारतात सध्या उदारीकरणाचे वारे वाहू लागले आहे कारखाने विभागाने शेतकरी जमिनी सहजतेने हस्तगत करता याव्यात यासाठी कायदे करण्याची प्रक्रिया चालू आहे या उदारीकरणाचा शेतीवर होणारा परिणाम काय आता प्रक्रिया नाही तर परवा त्यांनी लँड ॲक्विजिशन ॲक्ट ऑर्डिनन्स काढलेला आहे भारत सरकारने कारण मायबाप भारत सरकारला कधीही सार्वजनिक उपयोगाकरता जमिनी घेण्याचा पूर्ण अधिकार आपला दिलेला आहे आता ऑर्डिनन्सने अध्यादेशाने दिलेला आहे तर तो प्रश्न मिटला शेतीचं काय आता ते वाटोळच करणार आहे तर डोक्यात ताप आहे का त्याला आता माझं एक म्हणतं त्याने काय सांगितलं की 4 पट किंमत देतो असं सांगितलं तुमच्या माहितीकरता तुम्ही जर तो वाचला ॲक्ट तर रस्ते असो विमानतळ असो किंवा कुठला उद्योग असो सरकारला वाटलं तर ते जमीन घेऊ शकतं
घेतल्यानंतर त्या भागात जे नोंदणी व्यवहार असतात, माहिती ना मला, एक नोंदणी महानिरीक्षक असतो, पोस्ट असते बा, ते तालुका लेवलला असतात तिथे एक त्यांचा चार्ट असतो, या जमिनीची किंमत किती, किंवा तुम्ही पत्रकातून वाचत असेल, पुण्यात आमच्या भागात इतकी फ्लॅटची किंमत आहे, 15% वाढली वगैरे वाचतो आपण ते. तर त्या ऑफिशियल किमतीच्या चार पटीने द्यावा असं आहे. आता अडचण त्यात काय मोठी माहिती आहे का? एक अडचण अशी असते की बऱ्याच ठिकाणी जिथं जमिनीची किंमत 10 लाख चालली, तिथं ऑफिशियल किंमत त्यांची 20,000 असते. म्हणजे त्याला तुम्ही 80,000 बोलवून करता आणि त्याची 10 लाखाची जमीन घेऊन टाकता. एक त्यानं इतकी वर्षी ती उत्पादन केली असते ना, बरेच वर्षी तो राबतो त्या रानामध्ये, फर्टिलिटी मोठी असते, अटॅचमेंट तर मोठी आहे त्याची. आणि मग तुम्ही कुठल्याही गैरसोयीने घेणार ना. मग त्यात काय झालं की आता कायदा करणाऱ्यांचा शेती संबंध नसल्यामुळं जर शेतकऱ्याला सांगितलं असतं की तू कायदा कर, त्याने केला असता का? त्याने सांगितलं धरण तुम्ही मुंबईला बांधा सरळ, कशाला भाच्याचं पाणी नेता, उठवा ना सगळा कुलाबा एरिया तुमचा, करा धरण तिथं, यांना दुसरीकडे पुन्हा नसेल करा म्हणून सांगितलं असतं. बरोबर आहे ना? त्याला सांगितलं असतं, पण तो कायदाच करत नसतो. कारण त्याच्यात आहे की बरेचसे वाद आहेत, पण तो असा आहे की सरकार म्हटल्यानंतर तुम्हाला ते चालतंच. नंतर शेतकऱ्यापर्यंत सरकारच्या सोयी सवलती अभावामुळे आता असं आहे की शेतकऱ्यांच्यात पूर्वी राजीव गांधींनी म्हणता येईल किंवा मी जर 100 रुपये दिले तर 15 रुपये फक्त खाली मिळतात. तर हा मोठा भाग आहे की कुठलाही प्रकल्प असला तर त्याचा डायरेक्ट बेनिफिशरी फार कमी असतात. आणि हा तुमच्या आमच्यासारख्या शहाण्या शिकलेल्या लोकांचा मोठा पराभव आहे. कारण जो BTech MTech झालेला असतो, स्ट्रक्चरमध्ये झालेला असतो, त्याला रस्ता करायला सांगितला असतो आणि कॉन्क्रीटच्या रस्त्याला खड्डा पडलेला असतो, म्हणजे कुठेचे गणित चुकले ना आपलं, पैसे कुठं खायचे कळालं नाही ना आपल्याला, ते कळत नाही. साधं गणित आहे ना, साधं पाहिजे गणित. कारण कसं आहे की मुंबईला तुम्ही गेला, खड्डा पडला, कॉन्क्रीट आहे ना ॲक्च्युली. मग शेतकऱ्याच्या रानात तुम्ही जर गेला तिथं तर तो मातीचं करतो, ते जनावरला करतो पॉईंट रोड, आणि तिथं सुद्धा तुम्हाला अजिबात खड्डा पडत नाही कधी, खड्यापासून कुठे. तर आता तो त्याचा भाग आहे. आता एक आडतीच्या वसुलीचा भाग आहे मोठा. तो असा आहे की कोणताही माल तुम्ही साबण घ्या किंवा कुणी घ्या, जे काही तुम्ही बाजारात घ्याल, ते पेस्ट घ्या, कुठलेही घ्या, त्याचा विक्रीचा खर्च हा कुणाकडे घेतात? ग्राहकाकडे घेतात. उत्पादकाकडे घेतात कधी? कधीच नाही. का? विक्रीचा खर्च कोण देतो? ग्राहक देतो तो. फक्त शेती एकच अशी आहे जिथे यांना वाटतं की विक्रीचा खर्च हा शेतकऱ्यातनं कट करावा. आता ते ॲब्सोल्युटली अन्याय करायला खरं म्हणजे. पण आता असं आहे की काय झालं, हां हो बरोबर आहे. आता असं आहे तुम्हाला दुसरं सेशन आहे, तर असं आहे की मी झटकन जातो अशा करता की तुम्ही कृषी पणन म्हणजे मार्केटिंग म्हणजे पणन कुठलंही तुमचं मार्केटिंग खात्याने एक अपेक्षा अशी आहे की शेतकऱ्यांना जर कमी मिळालं तर द्यावं अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी करत नाहीत अजिबात कधीच, ते त्यांच्या पापक्षालन करतात. तर कारण त्याच्यात एक वाक्य असं आहे की उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला तो माल सातत्याने विकत असतो, त्यामुळं त्याला काही सबसिडीचा प्रश्न नसतो. तर दुष्काळाविषयी आहे तुमचं, कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. ॲक्च्युली असं आहे, कोकणातलं पाणी जर त्यांनी मुंबईला नेलं उताराने मागच्या बाजूने डोंगराच्या, आणि हे पाणी जर भांडारदऱ्याला सोडलं आणि ते पाणी भांडारदऱ्याचं जर नेलं मराठवाड्याला, तर हा चांगला उपाय आहे. मी म्हटलं ते तांत्रिक सांगितलं तुम्हाला. मी तर मग तुम्हाला सांगितलं सरकारला कळत नसला प्रश्न नसतो. नाही तर खरं म्हणजे नाशिकच्या आणि जर नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना सांगितले तुमचा ऊस 100% ड्रीप खाली करा, आम्ही तुमचे व्याजाचे पैसे भरतो, सगळे 100% कर्ज देतो, उरलेलं पाणी औरंगाबादला जाईल किंवा सगळ्या धरणातला गाळ काढला जाईल म्हटलं तरीचा प्रश्न मिटला. आता सहकारी संस्था अशा आहेत, एक काय झाले माहिती आहे त्यात की खाजगी लोकांनी पूर्वी लुबाडलं म्हणून सरकार सुरू झालं, सहकार सुरू झाला. सहकाराची माझं म्हणणं असं आहे पाहिजे की आता आमच्या तालुक्यात 42,000 सदस्य आहेत दत्त कारखान्याचे. तर असा कुठला धंदा आहे की जिथं 42,000 लोकांना वाटेल माझा कारखाना आहे, तो सहकार आहे, जिथं अकाउंटेबिलिटी आहे. आता बाकीचं बरंच आहे त्यात. तर आता दुसरं एक काय सांग की पश्चिम महाराष्ट्राने याचं तुम्ही दिलेलं आहे
की त्यात असं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये संस्थांचं जाळं फार आहे आणि इझिली ॲक्सेसिबल नेते आहेत आणि अलर्ट जनता आहे. आणि नंतर असं होतं दुसऱ्या हरित क्रांतीची आता जीन ट्रान्सफर जे आहे त्याला ते दुसरं हरित क्रांती असं म्हणतात, जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतात. पहिली हरित क्रांती 60s मध्ये झाली होती. आता मला वाटतं प्रश्न बरेच आहेत, पण त्यांचं आता म्हणणं असं होतं की दुसरं तुम्हाला लेक्चर आहे आता आणि त्यामुळं मला माझं संपवलंच पाहिजे. तर यात जे प्रश्न बरोबर ठेवतो मी आणि ज्याला शक्य आहे ज्याचा त्यात नंबर आहे तर माझा नंबर असेलच त्यांच्याकडं, फक्त त्यावर SMS करत जा. तर मॅडम 9000 नंबर स्टोअर्ड असतात, त्यामुळे अडचण अशी असते की दिवसभर माझा फोन घेण्यात जात असतो. तर त्यामुळे तो काही करत नाही. व्हॉट्सअपवर मी ॲक्टिव्ह आहे, फेसबुकला मी ॲक्टिव्ह आहे रिजनेबली. दररोज पहाटे 4ला उठले की तेच करत असतो मी. कारण असं असतं की अनलेस असे आणि तुमच्याही माहिती करता यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल व्हेरी वेल यू आर. पहाटे 4ला ब्रह्ममुहूर्ताला उठा. तुम्ही काही सूर्यवंशी नाही, कारण ते सकाळी 6 नंतर उठायला. आणि चिंतन करा. चिंतन केल्यानंतर मनातनं सगळे निगेटिव्ह विचार काढून टाका. आत्ताची केलेली प्रार्थना त्यावेळी तुम्ही करा पहाटे आणि तुमच्या ध्येयाप्रमाणे प्रामाणिकपणे काम करा. आणि त्यासाठीच मला वाटतं आमच्या अविनाशजींनी ही संस्था सुरू केलेली आहे चाणक्य, तुमच्या माहिती करता. कारण जर त्यांनी बाहेर पडले नसते अविनाश करताना बरेच वर्ष होतो. आत्ता महाराष्ट्राचे माझ्या अंदाजाने ॲडिशनल चीफ सेक्रेटरी निश्चित असते आणि ते महाराष्ट्र असल्यामुळं चीफ सेक्रेटरी 100% झाले असते. महाराष्ट्र केलाच पाहिजे त्यांना आणि ॲक्टिव्ह होती बरं. हे ॲडिशनल कलेक्टिव्ह पुन्हा असो आय रिमेंबर इन या मे बी 88, 89 घेतले असतील. व्हेरी स्ट्रॉंग ॲडिशनल कलेक्टर, व्हेरी स्मार्ट अधिकारी. तर तसे अधिकारी जीवनामध्ये व्हा ज्यामुळे लोकांना अभिमान वाटेल हे चाणक्यचं प्रोडक्ट आहे. धन्यवाद.